तर नमस्कार. आज ज्ञान प्रबोधिनी नेतृत्व संवर्धन केंद्र आयोजित ग्रेट भेट या स्पर्धेअंतर्गत मी प्रतीक्षा, मी सार्थक, मी विवेक, संजय देशपांडे सर यांची मुलाखत घेणार आहोत. सरांच्या कामांचा व्यासंग इतका मोठा आहे की त्यांचा थोडक्यात परिचय करून देणं तसं कठीणच. सर संजीवनी ग्रुपचे फाउंडर आहेत. सर गेली 35 वर्षे सिव्हिल इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन, रिअल इस्टेट या क्षेत्रात कार्यरत आहेत. सर एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणून प्रख्यात आहेत. सरांचे पर्यावरण आणि एकूणच वाईल्ड लाईफवर आधारित 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. 3रं पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. सर तुमच्या कामाचा व्यासंग बघता आम्हा तिघांनाही कुतूहल निर्माण झालं होतं की म्हणजे एकीकडे ॲज अ कन्स्ट्रक्शन किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या कामात असताना दुसरीकडे एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणूनही तुम्ही तुमची जबाबदारी चोखपणे पार पाडत आहात. तर आमचा पहिला प्रश्न त्याच अनुषंगाने आहे तुम्हाला की लहानपणापासूनच तुम्हाला पर्यावरणाबद्दलचं आकर्षण होतं का, आणि पर्यावरणाबद्दलची एकूणच ओढ तुमच्या मनात कशी निर्माण झाली? बेसिकली पहिली गोष्ट, थँक्यू व्हेरी मच फॉर कन्सिडरिंग मी या गोष्टीसाठी. अगदी आणि दुसरी आनंदाची गोष्ट की तुम्ही तिघे गावाकडचे म्हटले नाही, मी सुद्धा गावाकडचा आहे. पर्यावरण विषयी लहानपणी गावाकडच्या माणसामध्ये आणि ज्याला शहरामध्ये पर्यावरण म्हणतात, मी दोघं पश्चिम महाराष्ट्रात, उस्मानाबाद म्हणायला पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाड्यात जास्त. तर शेवटी पर्यावरण म्हणजे काय, तर पर्यावरण म्हणजे तुमच्या आजूबाजूला जे काय वातावरण आहे त्याला पर्यावरण म्हणतो आपण. पर्यावरण असं काही फार वेगळी गोष्ट नाही आहे. आणि या सगळ्याच जी नंतर लॅटर ऑन माझ्या लाईफ मध्ये मी सिव्हिल इंजिनियर झालो, माझा स्पेशल सब्जेक्ट एन्व्हायरमेंट होता, दॅट इज डिफरंट आस्पेक्ट ऑफ. पण तोपर्यंत मी लहानपणी माझ्या गावाला 8 दिवसात एकदा 4 तास पाणी यायचं, तासभर पाणी यायचं. आणि पाण्याच्या एका बादलीची किंमत काय आहे, या विदर्भातल्या लोकांनी लहानपणापासून शिकलेलं आहे. एक अनदर आस्पेक्ट ऑफ इट इज की मी जंगल बघत मोठा झालो. नशिबाने जे काय थोडंफार जंगल शिल्लक आहेत, तुम्हाला जर नॉलेज असेल या बाबतीतलं, तर विदर्भातच 50% जंगल शिल्लक आहेत आज सुद्धा. कारण विदर्भाचा सगळ्या भागातल्या प्रत्येक जिल्ह्याला कुठल्या तरी जंगल आहेच. सो माझं लहानपण नागपूर, अमरावती, बुलढाणा अशा सगळ्या ठिकाणून गेल्यामुळे म्हणजे अगदी वाघ नाही पण मोर, ससे, हरिण आम्ही बघितलेलं आहे. 3री गोष्ट अशी होती की मला ऍडव्हान्टेज असा होता की जे आज आपण जी झाडं तुम्ही पुस्तकात बघता शहरामध्ये, की आंबा, चिंच, पेरू, जांभूळ, आम्ही कधी विकत घेऊन खाल्लेच नाही, ते झाडावर पडूनच खाल्ले. सो या कुठेतरी त्याचा आपल्या ज्या ज्या लोकांनी गावाकडचं आयुष्य जगलेलं आहे त्या सगळ्यांच्या लहानपणामध्ये पर्यावरण अविभाज्य भाग होता. मोठेपणी जेव्हा तुम्ही शहरात करायसाठी म्हणून मी आलो, तेव्हा जेव्हा नशिबाने सिव्हिल इंजिनियर झालो, त्याच्याहून नशिबाने बिल्डिंग लाईन मध्ये आलो. सो आय कुड यूज ऑल दोज थिंग्स की माझ्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या लोकांना अगदी आंबा, वड, पिंपळ जरी नाही तरी हे झाड पुस्तकात दाखवायची गरज नाही पडली. एक अनदर थिंग इज दॅट की पाण्याचं किती दुर्भिक्ष असू शकतं आणि पाणी हा किती महत्वाची गोष्ट असू शकते, ही पुस्तकात जेवढं शिकवतं त्याच्यापेक्षा आयुष्य जास्त शिकवतं. सो एकेका गावाड पाणीसाठी किती लोकांना पैसे खर्च करावे लागतात आणि किती वेळ घालावा लागतो हे बघत मी मोठा झाला असल्यामुळे कदाचित साताऱ्याला ती गरज नाही पडली. पण याच्याकडे नक्कीच आहे, ती मला माहिती आहे. आता उस्मानाबाद मध्ये इरिगेशन भरपूर झालेलं आहे, त्यामुळे तेवढा इश्यू नाही, पण स्टील देर आर. सो शेवटी मग पर्यावरण म्हणजे काय, शुद्ध हवा, चांगलं पाणी, पाण्याचा योग्य वापर, ग्रीन कव्हर आणि प्रदूषण नाही, कचरा नाही. या 4 शिवाय पर्यावरण म्हणजे वेगळं काय असतं. सी पर्यावरण जेव्हा आम्ही 90 मध्ये इंजिनिअरिंगला हा विषय घेतला तेव्हा इट वॉज अ इंजिनिअरिंग, देन इट बिकम सायन्स, अँड नाऊ इफ यू स्टडी पर्यावरण इज नाऊ लाईफस्टाईल. दिस आर द चेंजेस विच हॅज हॅपन इन लास्ट 4 decades टुवर्ड्स एन्व्हायरमेंट. म्हणजे थोडक्यात म्हणजे लहानपणीपासूनच तुमचं त्या पर्यावरणाशी नाळ जोडली गेली. म्हणजे असं एफर्टफुली तुम्ही काही केलं नाही, करायची गरज पडलीच नाही. पण इंजिनिअरिंगला मी आल्यानंतर ऑटोमॅटिकली मला पहिले असं वाटलं की वाय नॉट, आपण जर आपल्याला पाण्याचं माहिती आहे आपल्याला, तर तोपर्यंत इंजिनिअरिंगला येईपर्यंत मला पाणी या गोष्टीचं आणि ड्रेनेज आणि या गोष्टीचं महत्व कळायला लागलं होतं. त्यामुळे फायनल इयरला स्पेशल सब्जेक्ट चूज करताना आय चूज एन्व्हायरमेंट. आणि मग त्या आणि कसं आहे, तुम्ही जे शिकता ते तुमच्या प्रोफेशन मध्ये पण आणता याला नशीब लागतं. समजा मी पर्यावरण स्पेशल सब्जेक्ट घेतला पण असता
आणि मी स्ट्रक्चरल डिझायनर झालो असतो तर काही संबंधच राहिला नसतो. पण नशिबाने मी ऍप्लिकेशन करण्याच्या मोडमध्ये बिल्डिंग इंडस्ट्रीमध्ये आलो, जिथे तुम्ही ऍक्च्युअली नवीन बिल्डिंग बांधता, ज्याच्यामध्ये तुम्ही हे सगळं राईट फ्रॉम प्लॅनिंग ऍडजस्ट करू शकता किंवा अकोमोडेट करू शकता. सो जसं जसं ते वाढत गेलं तसं तसं ते, आणि फॉर्च्युनेटली तोपर्यंत असं झालं की पुन्हा पण बदलत होतं. आज मी जेव्हा पहिल्यांदा पुण्यामध्ये आलो, मी माझ्या बऱ्याचशा लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की मी अमरावतीहून जेव्हा इंजिनिअरिंगला डिप्लोमावरनं पुण्याला आलो, तेव्हा मी आईला पहिलं पत्र लिहिलं होतं की या गावाला उन्हाळाच नाही म्हणून. कारण तेव्हा पुण्यामध्ये 30 डिग्रीवर टेम्परेचर जायचं नाही. फार लांबची गोष्ट नाही आहे, 90 सालची गोष्ट आहे, 40 वर्ष 30 वर्ष 35 वर्ष जुनी गोष्ट असेल. तेव्हा अमरावती 42-44 डिग्री असायचं. आज अमरावती 42 डिग्री आहेच, पण पुणे 40 डिग्री पर्यंत आहे. सो आता ऑलरेडी इट्स हार्डली जानेवारी एंड अँड यू कॅन सी द हीट आउटसाइड. याचा रिझन काय आहे? द काइंड ऑफ डिग्रेडेशन आपण जे काय एन्व्हायरमेंटचं केलेलं आहे, काही वेळेस जाणून बुजून झालं, काही वेळेस आपल्याला नकळत झालं. पण जशी एका एरियामध्ये लोकसंख्या वाढत जाते, एका एरियामध्ये इमारती वाढत जातात, ऑब्व्हियसली कुठेतरी तुम्ही पर्यावरणाला ढकलूनच ते करत असता. हे जसं जसं माझ्या लक्षात येत गेलं तसं तसं मी त्याच्यावर अजून काम करायला लागलो. असं करत करत त्या रस्त्याला लागलो. आणि मी म्हणलं असं की आता तर पर्यावरण हा, मी केलं तेव्हा इंजिनिअरिंग मध्ये एन्व्हायरमेंट हा सेपरेट सब्जेक्ट होता. लॅटर ऑन एन्व्हायरमेंट, BSc एन्व्हायरमेंट आलं. एन्व्हायरमेंट सायन्स मध्ये तुम्ही आता डिग्री करू शकता. पण आता त्याच्या पुढे जाऊन आताची वेळ अशी आहे की प्रत्येकच सब्जेक्ट मध्ये एन्व्हायरमेंट आहे आता. म्हणजे इव्हन कॉम्प्युटर आणि IT मध्ये सुद्धा त्यांच्या वेस्ट मध्ये त्यांच्या वेस्ट कंट्रोल करायला किंवा एनर्जी कंट्रोल करायला त्यांना पण लागतं. सो इट्स नो मोर. माझ्या नशिबाने एकच झालं की यू कॅन से राईट पर्सन ऍट राईट टाइम असं होत गेलं. म्हणजे कदाचित मी पुण्यातच जन्मलो असतो तर मला पाण्याची एवढी किंमतच कळली नसती, किंवा मला माझ्या ज्या ते म्हणतात ना तुमच्यातल्या प्रत्येकाला की शोधाची जननी ही गरज असते. गरज पडल्याशिवाय माणूस शोधायला जात नाही. सो त्याच्यामुळे आपल्याला, मला लहानपण गावाकडनं गेलं, मग मोठेपण पुण्यासारख्या शहरात आलो जिथे मी शिकलेलं इंजिनिअरिंगचं नॉलेज मला वापरता आलं. आणि त्यानंतर मी बिल्डिंग लाईन मध्ये आलो जिथे पर्यावरणाशी डायरेक्ट संबंध येत गेला. त्याचे फायदेही त्याचे तोटेही कळत गेले, त्याचे फायदेही कळत गेले. आणि आपण त्या फील्डमध्ये काम करण्याने त्याचं महत्व लोकांना कळायला लागलं. म्हणजे एक प्रकारे नॅचरलीच एन्व्हायरमेंट तुमच्या लाईफ मध्ये येतच गेलं. सर, माझा नेक्स्ट क्वेश्चन असा राहील, व्हॉट इन्स्पायर्ड यू टू परस्यू करिअर इन सिव्हिल इंजिनिअरिंग अँड लेटर फाउंड द संजीवनी ग्रुप? सी अगेन बेसिकली मी सांगतो असं की माझं लहानपण विदर्भात गेलं जिथे इंडस्ट्रीजच नव्हत्या. विदर्भामधल्या त्या भागामध्ये आजही दुसऱ्या इंडस्ट्री नाही. IT तर माहित नव्हता शब्द 90s मध्ये. सो मोस्ट ऑफ द टाइम जॉब मिळायला सगळ्यात इझी काय होतं तर सिव्हिल इंजिनिअरिंग. कारण सिव्हिल इंजिनिअरिंग मधनं गव्हर्नमेंट, माझ्या घरात सगळे मोस्टली लोक गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये होते. कारण विदर्भामध्ये प्रायव्हेट जॉब्सच नाहीत तेवढे. माझे आई वडील सुद्धा एज्युकेशन मध्ये होते. सो ऑब्व्हियसली ते थॉट की याला जर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये टाकलं तर गव्हर्नमेंट जॉब मिळायचा जास्तीत जास्त चान्स आहे याला. कारण सिव्हिल इंजिनिअरिंग करून तुला 100 ॲव्हेन्यूज ओपन असतात. तू PWD जाऊ शकतो, अजून पुढे जाऊ शकतो. सो या सगळ्यांच्या हिशोबाने अगदी स्पष्ट तेव्हा आमच्याकडे अशी लिबर्टीज नव्हती त्या एज ग्रुप मध्ये की मी चूज करीन काय. मला मेकॅनिकलला जायचं होतं कारण माझे सगळे मित्र तुम्हाला चूज केलं. नाही, आई वडिलांनी चूज. माझ्या वडिलांनी डिप्लोमाचा फॉर्म भरला आणि मी सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा ऍडमिशन घेतली. आणि डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग फायनलला गेल्यावर मला कळलं आता आपण BE ला सिव्हिललाच जावं लागतं आपल्याला. इथनं आपल्याला ब्रँच चेंज नाही करता येणार. सो सी दॅट्स व्हॉट आय से की आवर जनरेशन वॉज लकी इन मेनी सेन्स की आम्हाला तुमच्या जनरेशनला कर्स ऑफ प्लेंटी आहे. तुमच्याकडे हजारो ऑप्शन्स ओपन. आम्हाला ऑप्शनच नव्हतं. आयदर इंजिनियर व्हायचं किंवा डॉक्टर व्हायचं. दुसरा पर्यायच नव्हता. आणि तिसरा मग जे काय मिळेल ते. मग देर इन 80s and 90s there were only 2 options. Either you become engineer or you become doctor and नाही तो काही पण. That's simple. That doesn't mean की काही ब्रँचेस कमी दर्जाच्या होत्या. माझी आई फिजिक्सची टीचर आहे, माझे वडील मराठीचे टीचर आहे. सो घरातच एक आर्ट्स आणि एक सायन्स आहे. आणि माझ्या अर्ध्या फॅमिलीमधले लोक टीचर्स टीचिंग लाईन मध्ये. सो प्रत्येक ब्रँच, प्रत्येक नॉलेज इक्वली महत्वाचं आहे.
पण कसं होतं त्या ठिकाणच्या अपॉर्च्युनिटीजवर त्या नॉलेजचं महत्व होतं. आज पुण्यामध्ये आल्यावर, आता या स्टेजमध्ये बिझनेसच्या आल्यावर मला कळतं की अकाउंट ही सगळ्यात इम्पॉर्टंट ब्रँच आहे. त्याचं कारण तू जर कुठल्याही कंपन्यांचे सीईओज बघितले तर कोणी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचं नसतं, ते सगळे फायनान्स बॅकग्राऊंडचे असतात. कारण तो हायर तर टेक्निकल नॉलेज करू शकतो, पैसे मिळवणं सोपं आहे, पैशाचा योग्य वापर करून पैसे वाढवायला फायनान्शियल ब्रेन लागतो, तो टेक्निकल मध्ये कधीच नसतो. प्युअर सायन्स, तू स्वतः केमिस्ट्री मध्ये आहेस, माझी सख्खी मावशी MSc केमिस्ट्री PhD ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये. आपल्याकडे आधी प्युअर सायन्सेसला व्हॅल्यूच नाही अनफॉर्च्युनेटली, कारण प्युअर सायन्सेस रिसर्च जो करावा लागतो, पण ते युरोपमध्ये प्युअर सायन्सेसच जास्त आहे. म्हणजे आज फिजिक्स काय, केमिस्ट्री करायचं तुला फ्रान्स मध्ये जावं लागतं, PhD फिजिक्स करायचं तुला जर्मनीत जावं लागतं. आपल्याकडे जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहे त्याला जास्त महत्व आहे, कारण आपल्याकडे जॉब ओरिएंटेड आहे, रिसर्च ओरिएंटेड आपल्याकडे नाहीच आहे. आणि मग त्यामुळे माझ्या एवढं मी सिव्हिल सगळ्यात जास्त जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे मग सिव्हिलला. कारण मी जर मेकॅनिकल केलं असतं तर अमरावती नागपूरमध्ये मेकॅनिकलला काहीच स्कोप नव्हता. बरोबर. तिथे राहून मी काय करू शकलो असतो. आणि कॉर्पोरेट डेव्हलपमेंट नव्हती त्यामुळे तुम्हाला, आणि मेकॅनिकल इंजिनियरला गव्हर्नमेंट जॉब पण नसतात, त्याला प्रायव्हेट मध्ये जावं लागतं. सो पण नथिंग रॉंग ऍज अ से की मी स्वतः अजूनही हे म्हणतो की 10वी पर्यंत मुलांना काय करिअर करायचं हे माहिती असणं तुम्ही एक्सपेक्ट पण नाही करू शकत. आज सुद्धा आता मुलं किती तुम्ही त्या वयाच्या आहात, तुम्ही सगळे फर्स्ट इयर सेकंड इयरला असाल, तुम्हाला असं वाटतं की आम्ही चूज केलं, पण तुम्ही चूज करता म्हणजे नक्की काय करता. 4 ठिकाणी तुमचे मित्र बघता किंवा आता प्रत्येकाला वाटतं की मध्ये झालं होतं की सगळेजण कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, मग नंतर बीबीए सगळे. पण बेसिकली खऱ्या अर्थाने करिअर काउन्सिलिंग करून योग्य त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायची कॅपॅसिटीचं वयच नाही ते. मी 13 आणि माझं कसं झालं, मी गावाकडे असल्यामुळे मी पहिली दुसरीत बसलोच नाही, मी डायरेक्ट 3रीत जाऊन बसलो, कोणी बघायचंच नाही. मी 5व्या वर्षी 3रीत होतो, मी 13व्या वर्षी 10वी झालो होतो, आणि 16व्या वर्षी मी डिप्लोमा झालो, 19व्या वर्षी मी बी झालो होतो. कोणी विचारलं, 19व्या वर्षी बी कम्प्लीट केलं, कारण मी 13व्या वर्षी 10वी झालो होतो. तर आता हे 13 वर्षी काय अक्कल असते, कुठेतरी एज्युकेशन सिस्टम्स मध्ये काहीतरी लूप होल्स आहेत असं म्हणायचं. नाही, एज्युकेशन सिस्टीम मध्ये लोकांनी आपल्या अपब्रिंगिंग मध्येच तेवढ्या सिरियसली, माझे आई वडील शिक्षक होते म्हणून त्यांना एवढं तरी माहित होतं. माझ्या अर्ध्या मित्रांना तेवढं काही माहित पण नव्हतं, सगळेजण मेकॅनिकल झाले, आपण पण मेकॅनिकल होतो, माहितीच नव्हतं. आणि त्याच्या पुढची गंमत, आम्ही ज्या 10वीत चांगले मार्क पडलेल्या लोकांनी डिप्लोमाला ऍडमिशन घेतली, डिप्लोमा झाल्यावर आम्हाला कळलं की आता आपल्याला IIT वगैरे काही करता येणार नाही, कारण IIT ला 12वी करावं लागते. राईट, आम्हाला कोणी सांगितलंच नाही. सो अशा अवेअरनेसच कमी आहे खूप, अजूनही काही फार बदललं नाही. ऑनलाईन नाही, आणि तुम्ही बोलले ना की 80-90s मध्ये डॉक्टर आणि इंजिनियर शिवाय काही ऑप्शन नव्हता जास्त, आणि अजून पण ती परिस्थिती जास्त काही बदललेली नाही. म्हणजे ऑप्शन्स आहेत पण लोकांचा कल तिकडेच आहे. त्याचं कारण लोक जॉब मिळवण्यावरच बघतात सगळं. आजही पण आता तुमच्याकडे अव्हेन्यूज मोठ्या शहरामध्ये किती उपलब्ध आहे, सर्व्हिस इंडस्ट्री आहे. स्टार्टअप ज्याला आपण म्हणतो, व्हॉट इज स्टार्टअप? स्टार्टअप म्हणजे जरुरी नाही की तू फॅक्टरीज काढायला पाहिजे. स्टार्टअप म्हणजे यू कॅन स्टार्ट विथ एनी सर्व्हिस विच इज इन डिमांड. म्हणजे यू वॉन्ट बिलीव्ह, आता मला असे काही लोक माहिती आहेत ज्यांनी चांगला जॉब सोडून डॉग हॉस्टेल चालू केलं. कॅन यू इमॅजिन? डॉग हॉस्टेल. त्याचं कारण पुण्यासारख्या शहरामध्ये जिथे घरात 2-3च माणसं आहे, घरातला कुत्रा हा फॅमिलीतला मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर धरला जातो, कुत्रा किंवा मांजर. आज 3 दिवस जर मला महाबळेश्वरला जायचं आहे, माझ्या कुत्र्याला कुठे ठेवली? लोक 2-2 हजार रुपये पर डे देतात की चांगली काळजी घेणारा कुत्राचं हॉस्टेल पाहिजे. डॉग हॉस्टेल काढलेलं पाहिजे. मी हे तुम्हाला आता गमतीने काय सांगतोय की जेव्हा अव्हेन्यूज कोणी 20 वर्षापूर्वी विचार केला होता, माझ्याकडे एक मुलगा आहे, तो रोहितच नाव आहे. तो मुलगा, आता माझ्या इकडे एक छोटा कुत्रा आहे, तो मुलगा तुमच्याच वयाचा असेल. तो मुलगा गेले 5 वर्ष आमच्या एरियातले 10 कुत्रे चालवतो. तो 5,000 रुपये चार्ज करतो, 50,000 रुपये महिना तो कमावतो. तो कॉलेज करतो, त्यातनं त्यांनी रिक्षा घेतली, तो कॉलेज करतो, रिक्षा चालवतो आणि कुत्रे चालवतो. 1 लाख रुपये महिना मिळतो. म्हणजे जसं टाइम पुढे जातो तशा वेगवेगळ्या जॉब्स इव्हॉल्व होत चाललाय. आणि काय कमी पण आहे, म्हणजे आपल्याला असं वाटलं कुत्रा चालवतो का जॉब आहे का? व्हॉट रॉंग?
तो 10 कुत्रे चालवतो, प्रत्येक माणसाकडनं 5 रुपये घेतो. किती झाले महिन्याचे? बी सिव्हिलला पण 50 रुपये नाही आता पहिल्या जॉईनिंगला. आणि एक कुत्र्याला चालवायला किती वेळ लागतो? 15 मिनिटं. किती मिनिटं झाले? 150 मिनिटं. दिवसाला 150 मिनिटं 15 45 मिनिटं झाले, बरोबर आहे. 45 मिनिटाचे 50 रुपये महिना. आणि तेच तू 6 तास काम कर, इंटू 7 दिवस, इंटू 4 आठवडे, किती झाले? जवळपास 12,000 मिनिटं झाली. 12,000 मिनिट काम करून सुद्धा तुला तेवढे देणार. सी सर, आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. सो दिस इज द आन्सर, की असं काही नाही. म्हणजे त्यावेळेसची परिस्थिती होती म्हणून मी सिव्हिल इंजिनियर झालो. पण एकदा का मी सिव्हिल इंजिनियर म्हणून झाल्यानंतर मी काय करतो ते महत्वाचं. सी कधी कधी तुम्ही परिस्थितीने एखादी ब्रांच घेता, कधी कधी तुम्ही लायकिंगने घेता, दॅट इज फाईन. घेतल्यानंतर तुम्ही काय करता हे महत्वाचं आहे. Sir, how do you see the role of developer in contributing to the sustainability and environmental conservation? मोस्ट इम्पॉर्टंट याचं सिम्पल लॉजिक आहे की शेवटी डेव्हलपर म्हणजे काय? तुम्ही द वर्ड डेव्हलपर इट सेल्फ स्पीक्स अबाउट द जॉब. मी फार फेस्ट किंवा फार ताणून घेतलेली किंवा ओव्हर एक्झॅगरेटेड भूमिका नाही म्हणत. मी गमतीने जेव्हा स्वतःच्या जॉबकडे बघतो ना, तर मला मी देव आहे असं वाटतं. त्याचं कारण का सांगतो? देवाचं काम काय आहे? जग क्रिएट करणं आणि जग चालवणं, बरोबर आहे. माझ्याकडे एखादा एक बॅरन प्लॉट येतो ज्याच्यावर काही नाहीये, आणि त्या प्लॉटवरच काय करायचं हे पूर्णपणे माझ्या हातात आहे. एका बॅरन प्लॉटवर काही नसलेल्या प्लॉटवर एक जग क्रिएट करायचंय. आता ते जग कसं क्रिएट करायचंय ते पूर्णपणे माझ्यावर आहे. इजंट इट देवाचा जॉब क्रिएशन. आणि त्या प्लॉटवर कुठले झाडं लावायचे, त्या प्लॉटवर झाडं लावायची की नाही लावायचे, त्या प्लॉटवर राहणाऱ्या माणसांना काय टाईपचं वातावरण तयार करून द्यायचं, हे सगळं कोणाची जबाबदारी आहे? माझी जबाबदारी. आता नाऊ इट्स अप टू मी की मी चांगलं जग तयार करतोय का वाईट जग तयार करतोय. सो डेव्हलपरनीच ठरवलं. आता तुम्ही पहिल्या मजल्यावर बसलात, पुण्याच्या सेंटरला बसलात, तुम्हाला वाटतं का तुम्ही आपल्या इथे एसी पण नाही आहे, मी माझ्या ऑफिसला एसी लावलेली नाही, खरंच थंड आहे. आणि बाहेर बघितल्यावर असं विचारलं होतं एसी नेमकं मला दिसलं नाही कुठे थंड लागलं. याचं कारण तू सगळे झाडं जर बाजूला लावली आणि व्यवस्थित खेळती हवा ठेवली, गरजच नाहीये. हा एक्स्ट्रीम केस मध्ये कदाचित एप्रिल मे मध्ये थोडा कधी जरूर पडू पण शकते. शेवटी बाहेरचं टेम्परेचर एका लिमिटच्या बाहेर गेल्यानंतर तू काही करू शकतो. पण तुझ्या प्लॅनिंग मध्येच अर्ध्या गोष्टी घडतात. म्हणून मी गमतीने म्हटलं की इट इज डेव्हलपरचा जॉब नाही तर मग कोण करेल? तर जागा माझी आहे, इथे काय बांधायचं मी ठरवणार आहे, कसं बांधायचं मी ठरवणार आहे. मग चांगलं आणि वाईटाची जबाबदारी मीच घ्यायला पाहिजे. जर एन्व्हायरमेंटची जबाबदारी मी नाही घेणार तर मग कोण घेईल? माझा क्लायंट कसा घेईल? माझा क्लायंट घेईल कधी? इट इज अ सेकंड स्टेप. इट्स लाईक माझ्याकडे फ्लॅट घेणाऱ्या क्लायंटनी फक्त हे बघावं अशी माझी इच्छा नाही की रेट किती आहे, मार्बलच्या टाईल दिल्या का, काय भारी स्पेसिफिकेशन दिली आहे तिथे. त्याच्यापेक्षा त्याच्या बरोबरीने माझ्या क्लायंटनी बिल्डरनी एन्व्हायरमेंटसाठी काय केलं हे पण बघून फ्लॅट घ्यायला पाहिजे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सीन चेंज होणार नाही. शेवटी डेव्हलपर म्हणजे काय? संजय देशपांडेला एन्व्हायरमेंटचं नॉलेज आहे, संजय देशपांडे गावाकडनं आलाय, संजय देशपांडेला किंमत आहे म्हणून संजय देशपांडेने सगळं केलं. पण एखादा मुलगा जो पुण्यामध्येच वाढलाय, त्याच्या आयुष्यात त्याला कशाचीच काही कमी पडलेली नाही, आणि तो बी सिव्हिल झाला आणि तो डेव्हलपर झाला, तर त्याचे व्ह्यू संजय देशपांडे सारखे असतील याची काही गॅरंटी नाही. मग त्याला दोष नाही देऊ शकत तुम्ही. तो काय करणार? तो डिमांड कशी आहे मार्केटमध्ये त्याप्रमाणे गरजून मोकळा होणार. सो डिमांड काय हे पण शेवटी डेव्हलपर काय व्यवसाय आहे. कुठलाही व्यवसाय तू करताना टार्गेट काय असायला पाहिजे? मी ब्लंटली सांगतो, पैसे कमावणे. तू जर लॉसच झाला तर तू काही नेक काम केलं तर फायदा काय? बरोबर. फक्त ते पैसे तू काय मार्गाने कमावते ह्याच्यात सगळा. पैसे दाऊदही कमावतो, पैसे रस्त्यावर तर भिकारी कमावतो. प्रत्येक जण पैसे कमवायसाठी काहीतरी दिवसाचं सकाळ झाली की संध्याकाळपर्यंत करतो. पण ते तू काय पद्धतीने कमावतो? तू गन पॉइंटर कमावतोय, कोणाला गन लावून का, काही चांगलं काम करून कमावतोय का भीक मागून कमावतोय? दॅट डिसाइड्स व्हॉट यू आर. याच्यात पैसे कमवण्याचे बिझनेस त्याच्यात पण सस्टेनेबिलिटी आहे. आज मग तू चांगलं काम करून पैसे कमवू शकतो. त्यामुळे तो आस्पेक्ट जर प्रत्येकाने जिवंत ठेवला
ऑटोमॅटिकली जबाबदारी नाही अशी होऊच शकत नाही आजच्या घडीला. जशी हे बघ, एन्व्हायरमेंट किंवा पर्यावरण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, कोणीच टाळू शकत नाही. सवाल आहे ऍक्सेप्ट करण्याचा. आय ऍक्सेप्टेड. माझ्या क्लायंटने म्हटलं की संजय देशपांडे खूप चांगली बिल्डिंग बांधतो, पण त्याच्या बाजूला त्याच्यापेक्षा माणूस स्वस्त मध्ये बिल्डिंग देत होता, त्यांनी पर्यावरणाचा काही विचार करू नका. माझा काय संबंध, मला स्वस्तात फ्लॅट मिळाला, मी तिथे घेतला. मी संजय देशपांडेकडे नाही घेतला. तोही माणूस जबाबदार आहे. त्याला 2 ऑप्शन होते. त्यांनी पैसे वाचवायला पर्यावरण विरोधी काम स्वीकारलं. मग तुम्ही पण जबाबदार. हे जोपर्यंत फिल्टर होणार नाही तोपर्यंत थिंग्स वोंट चेंज. पण फॉर्च्युनेटली थिंग्स आर गेटिंग चेंज. लाईक मी म्हणतो सर, तुम्ही पेपर वाचत असाल, माझ्या मुलांकडनं मी एक्सपेक्ट करू नये. आज विदर्भामध्ये कुठल्या तरी गावामध्ये पाणी टंचाई आहे, कुठल्या तरी जंगलामध्ये वाघ मरतात आहे. माझ्या मुलांना त्याचं काही वाटत नाही, कारण त्यांना ते माहितीच नाही. मला आजही विदर्भातल्या कुठल्या तरी जंगलात एखादा वाघ मिळाला तर वाईट वाटतं, कारण आय फील दॅट. आणि मी माझी जबाबदारी समजतो ते. आता इथे वाढलेला मुलं काय पागल आहे, तिथे कुठेतरी एक वाघ मिळाला, तुम्ही कशा जबाबदारी समजता? असं नाहीये. मी त्याला वाचवू नाही शकलो आणि नथिंग रॉंग. सी, इथे तुमच्या मुलांना समजावून नाही देऊ शकलो की तिथे जरी वाघ मिळाला तरी तुझी इथे बसून जबाबदारी आहे, तू काय केलं. सो एव्हरी डे इफ एव्हरीबडी ऑफ अस स्टार्ट्स आस्किंग अवर ओन सेल्फ की मी काय केलं, राईट, देयर माइट बी चेंज. थोडक्यात म्हणजे प्रत्येकाने सोशल रिस्पॉन्स घ्यायलाच पाहिजे. आणि बिल्डर म्हणून माझी जबाबदारी आहेच सस्टेनेबल बिझनेस. दुसरा पुढचा क्वेश्चन, how has your 35 years of experience in real estate shaped your perspective on urban development? I was lucky की पुण्यासारख्या मोस्ट अर्बन डेव्हलपमेंट एरियामध्ये मला माझा करिअर करायला मिळालं. अर्बन डेव्हलपमेंट हा सगळ्यात इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे जो आपल्याकडे सगळ्यात निग्लेक्ट केला जातो. याचं कारण शेवटी व्हॉट इज अर्बन डेव्हलपमेंट? बेसिकली अर्बन डेव्हलपमेंट हा शब्द चुकीचा झालेला आहे. अर्बन इज शहरी, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही काय करताय, फक्त शहरं डोक्यात ठेवून डेव्हलपमेंट करताय. ती डेफिनेशनच बदलायची वेळ आली आता. कदाचित आपल्या इंटरव्ह्यूसाठी हा फार मोठा सब्जेक्ट होईल, पण तुम्ही तिघं आहात आज, तुमच्या रूपाने हा यातलं डिस्कशन तुम्ही उद्या कॅरी कराल आपापल्या फील्डमध्ये. इट शुड बी लँड डेव्हलपमेंट, इट शुड नॉट बी अर्बन डेव्हलपमेंट और रुरल डेव्हलपमेंट. आपल्या गव्हर्नमेंटमध्ये रुरल डेव्हलपमेंट नावाचं पण खातं आहे, जर तुम्हाला माहिती असेल. ग्राम विकास खाते, जसं नगर विकास खाते आहे तसं ग्राम विकास खाते आहे. वाय देर इज नॉट जस्ट विकास खाते? विकास ग्रामचा वेगळा आणि शहराचा वेगळा असं कसं असू शकतं? विकास विकास आहे. सो बेसिकली इट्स अ लँड यूज विच डिफाईन्स. आज मला विचार कर की तुम्ही तिघे तुमच्या गावांमध्ये का नाही शिकू शकली, का पुण्यात आले? ऑपॉर्च्युनिटीज कमी आहेत. म्हणजे फेल्युअर नाही का अर्बन डेव्हलपमेंटचं? दिस इज अ पॉलिसी. का सगळ्यांना मायग्रेट होऊन आपापल्या गावा सोडून पुण्यामध्ये यावं लागतंय? का मी तुला सांगितलं की विदर्भामध्ये मला सिव्हिल इंजिनियर बनावं लागलं, मेकॅनिकल नाही बनता. आज इथेच घडतंय. आता सातारा तर इथनं 2 तासावर आहे, तरी इथे का आली? का साताऱ्यात कॉलेज नाही करत? का डेव्हलपमेंट नाही? इट्स अ फेल्युअर ऑफ डेव्हलपमेंट. सो हे मला शिकता आलं. सो अगेन अर्बन डेव्हलपमेंट हा मुद्दाच चुकीचा राहिला. आता त्यावेळेसची कंडिशन कशी होती, जेव्हा हे खाते तयार झाले, हे खाते जेव्हा तयार झाले तेव्हा शहरं तेवढे, एक मुंबई सोडलं तर महाराष्ट्रामध्ये तेवढे बाकीचे गावच विकसित झाले नव्हते. त्यांच्या अँगलनी त्यांनी तो प्रकार केला की शहर विकास, नगर विकास खाते वेगळं करू आपण. पण आता टाइम अशी आलेली आहे, आणि तेव्हा इंटरनेट नव्हतं, तेव्हा इन्फॉर्मेशन कॅरी व्हायची. आता वेळ अशी आलेली आहे की तुमच्याकडे अवेलेबल असलेली लँड यूज, जमीन जी आहे ती नगरांसाठी जमीनच आहे आणि गावांसाठी जमीनच आहे. सो तुमच्याकडे शेवटी अर्बन डेव्हलपमेंट किंवा ग्राम विकास काय करतं, त्या जमिनीचा वापर कसा असावा हे ठरवतं, बरोबर आहे. अर्बन डेव्हलपमेंट काय करतं, शहरांचे नकाशे तयार करतं. इथे ग्राउंड असलं पाहिजे, इथे इंडस्ट्री असली पाहिजे, इथे IT पार्क असले पाहिजे, इथे रस्ते असले पाहिजे, इथे धरणं असले पाहिजे, बरोबर आहे. हेच तुम्ही करता आणि त्याप्रमाणे तुम्ही ऍक्ट करता त्याच्यावरती, बरोबर आहे. म्हणजे बेसिक प्रॉडक्ट, बेसिक सब्जेक्ट काय, लँड यूज. एखाद्या जमिनीवर काय असायला पाहिजे
हे ठरवता तुम्ही. म्हणजे खरा ऑब्जेक्ट काय आहे त्या लँडचा. बरं, लँड लिमिटेड आहे तुमच्याकडे, तुम्ही जमीन नाही तयार करू शकत, तुम्ही बाकी सगळं करू शकता. तुम्ही पाणी आणू शकता, तुम्ही इलेक्ट्रिसिटी आणू शकता, तुम्ही झाडं लावू शकता. जमीन कुठून आणणार? आज महाराष्ट्राची जी काय 11 लाख स्क्वेअर किलोमीटर एरिया असेल ती फिक्स आहे, ती थोडी बदलते तुमची. म्हणजेच काय आहे तर जमिनीचा वापर कशा पद्धतीने करावा. आणि मग तिथेच चूक होत्या की का मॉल तुम्ही पुण्यामध्येच तयार करता, का मॉल गडचिरोलीत नाही तयार करत. तुम्ही मॉल कोण जाईल तिथे? अरे तुम्ही करणारच नाही तर कोण जाईल कसं तिथे? तुम्ही इथेच करत राहाल तर तिकडे तरी होणारच नाही. जिथे पॅव्हिलियन आहे तिथेच फिनिक्स येणार, तिथेच वेस्ट एंड येणार. मग सातारा मॉल मध्ये कोण जाईल कशाला? याचा अर्थ असा नाहीये की एका रात्रीत सगळं बदलेल. एका रात्रीत पुणे नाही मोठं झालं. ओव्हर द पिरियड तुमच्या पॉलिसी फक्त पुण्या मुंबई भोवती केंद्रित राहिल्या म्हणून ते डेव्हलप होत गेले. हे जर तिकडे केलं असतं, सिम्बॉयसिस का बरं साताऱ्यात नाही, सिम्बॉयसिस का बरं अमरावतीत नाही, सिम्बॉयसिस का बरं औरंगाबादला नाही, आणि नंतर काढून तो उपाय नाही होणार नव्हता. पहिलंच तिथे यायला पाहिजे होतं. फक्त एक IIT काढून किंवा एक मेडिकल कॉलेज काढून दुनिया बदलणार नाहीये. पण आता नाही केलं तर अजून 50 वर्षांनी पण बदलणार. सो धिस आय अंडरस्टूड. आणि हे मी इथे काम केल्यामुळे या सगळ्या गोष्टींवर मला विचार करता आला. आज सगळे बोलतात आहे मायग्रेशन मायग्रेशन मायग्रेशन, थांबवत कोण आहे? आणि जर अर्बन डेव्हलपमेंटच होत राहिली तर रुरल डेव्हलपमेंट होणारच नाही कधी, आणि मायग्रेशन थांबणारच नाही कधी. सो म्हणजे चेन ही सेंट्रलायझेशनची. थोडक्यात इट इज अ हाय टाइम की लँड डेव्हलपमेंट हा शब्द आला पाहिजे. आणि लँड इज युनिफॉर्म इन एंटायर स्टेट. मग काही ठिकाणी तुम्ही जंगल तयार कराल, काही ठिकाणी तुम्ही एज्युकेशन हब तयार कराल, काही ठिकाणी तुम्ही वेगळा काहीतरी अरेंजमेंट करा, काही ठिकाणी तुम्ही टुरिझमचे हब्स तयार करा. पण या सगळ्याचा इफेक्ट सगळ्यांना फायदा झाला पाहिजे ना. एकाच साईडला आज मला जसं सिंपल लॉजिक आहे, शिक्षण घ्यायचं तर तुला पुण्यात जावं लागतं, वाघ पाहायचं तू कुठे जावं लागतं? का नाही वाघ इकडे दिसत? अगेन लँड प्लॅनिंग चुकलं तुमचं. एकेकाळी अख्ख्या भारतात वाघ दिसायचे, तुम्ही ते कॅरिडॉर कट केले, तुम्ही लँड यूज चुकवून टाकला. तुम्ही ज्या जंगलामध्ये वाघ होता त्या जंगलांमध्ये काही भागात तुम्ही जमीन शेती केली किंवा बिल्डिंग बांधून टाकल्या. ते वाघ राहिले कुठे? आता फक्त ताडोबा. सो मग मी गमतीने म्हणून जसं मला नोकरी पाहिजे तर मला पुण्यात जावं लागतं, मला वाघ पाहिजे तर विदर्भातच जावं लागतं. हा पराभव आहे प्लॅनिंगचा. तुम्ही सेगमेंटच वेगळे करून टाकले. हे सगळं प्लॅनिंग. मग तुम्ही म्हणाल की अर्बन प्लॅनिंगचा काय संबंध? अर्बन प्लॅनिंग तर फक्त शहरं बघतं. बरोबर आहे, तुम्ही त्यांच्या प्लॅनिंगचा विचारच नाही केला. सर मग यावर ते सोल्युशन असं होईल लँड डेव्हलपमेंट. आणि जर आपण संपूर्ण जर महाराष्ट्राला एक सिटी म्हणून दॅट एक्झॅक्टली. सी दिस इज वेअर द सिस्टीम. जरुरी नाही आहे की पुण्याच्या मध्ये येऊन वाघ राहील, आणि जरुरी नाही की तुम्ही पण जंगलात वाघात राहू शकता. पण यांचा बॅलन्स पण तर साधता आला पाहिजे तुम्हाला. जसं मला म्हणजे सगळं कॉन्सन्ट्रेशन एकाच ठिकाणी, म्हणजे जसं पुण्या बॉम्बेमध्ये माणसांचं कॉन्सन्ट्रेशन झालंय तसं ताडोबाला वाघांचं कॉन्सन्ट्रेशन झालंय. त्यामुळे तिथले प्रॉब्लेम वेगळे आहेत, इथले प्रॉब्लेम वेगळे आहेत. पण हेच जर तुम्ही सगळे डिस्पर्स केले असते तर कदाचित प्रॉब्लेम कमी झाले असते. नाऊ इट इज अ टाइम. सर यू आर इंट्रोड्यूस सो मेनी इको फ्रेंडली टेक्निक्स. तुम्ही वॉटर हार्वेस्टिंग वरती वगैरे इरिगेशन वरती काम केलं राजस्थान. मग तसं could you elaborate on a project that you are particularly proud of? म्हणजे तुम्हाला 3 प्रोजेक्ट. एक वॉटर कन्झर्वेशन ऑब्विसली, आणि मी गेले 20-25 वर्ष त्याच्यावर काम करतोय. तर सी पर्यावरणाला सपोर्टिंग केलेल्या प्रत्येक प्रोजेक्ट मला इक्वली प्राऊड आहे त्याचा. याचं कारण एका ठिकाणी पाण्याची गरज जास्ती होती आणि एका ठिकाणी कमी होती असं नाहीच आहे ना. पाण्याच्या प्रत्येक थेंबाची गरज प्रत्येकालाच असणार आहे. आणि त्याच्या बरोबरीने म्हणजे इट स्टार्टेड विथ वॉटर, आणि वॉटर हा फोकस ठेवल्यामुळे किती गोष्टी घडल्या की पाणी वाचवणं आणि योग्य वाचवणं हा शब्द चुकीचा आहे. योग्य वापर. मला एक सांग, पाणी वाचवायचं म्हणून तुला किती तहान लागली आहे, तू अर्धा ग्लास पाणी पिशील का? त्याला वाचवणं नाही म्हणत, त्याला मूर्खपणा म्हणतो. योग्य वापर, राईट यूज ऑफ वॉटर, दॅट शुड बी द
क्रायटेरिया, ही अक्कल मला त्यातून आली. पाणी वाचवा याचा अर्थ काय की वेस्ट करू नका, पाणी कमी प्या, अर्ध्याच बादलीत आंघोळ करा, हा मूर्खपणा आहे. कारण जेवढा माझ्या शरीराला एक उंदीर आहे किंवा ससा आहे, त्याला आंघोळ घालायला 2 डबे पाणी पुरतं, बरोबर आहे. हत्ती 2 डब्यात पाणी वाचवणं, हत्ती 2 डब्यात पाणी घाल, आंघोळ घाल बरोबर. हत्तीची सोंड पण भिजणार नाही बिचारायची. सो ज्याची जेवढी गरज आहे तेवढं पाणी त्याला द्यावंच लागणार तुम्हाला. म्हणजे जर पुण्याची गरज जर 14 TMC असेल तर पुण्याला 14 TMC द्यावंच लागणार तुम्हाला. मग त्या 14 TMCचा वापर कसा करायचा त्याला तुम्ही योग्य डिस्ट्रीब्युशन म्हणता. वाचवा हा शब्दच येऊ शकत नाही. म्हणजे आपल्या मूळ संकल्पना चुकीची. मग सांगतो वाचवणं हा शब्दच चुकीचा आहे, योग्य वापर हा शब्द बरोबर आहे. हे मी अक्कल मला हे जर मी स्टडी नसता केला तर आलीच नसते. आणि मग एकदा तू त्याच्यात गेला की त्याच्यामध्ये 100 गोष्टी येतात. मग पाण्याचा सोर्स काय, गंमत अशी आहे, गेले 100 वर्ष पाऊस जेवढा आहे तेवढाच पडतोय. 19-20 एखाद्या वर्षी स्केल कमी जास्त झालं असेल, तुम्ही रेकॉर्ड काढून बघा. 100 वर्षात पावसाचं पर्सेंटेज 5% पण बदललेलं नाही. बदललं काय आहे, आपल्या वापरण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. सिंपल लॉजिक आहे की आयडियली एक बादली असते 10 लिटरची घरातल्या पाण्याची. आयडियली माणसाला 2 बादल्यात आंघोळ होती, व्यवस्थित आंघोळ करायची. आजही मी बादलीने आंघोळ करतो, मी शॉवर मध्ये आंघोळ करत नाही. आम्ही माझ्यावर टाकून, मी असं म्हणायला जात नाही की सगळ्यांनी बादलीने आंघोळ करायला. हा मला लागलेली सवय गावाकडची, ती मी तशीच ठेवली आज सुद्धा. पण जेव्हा तुम्ही शॉवर खाली उभे राहता तेव्हा 4 बादल्या गेल्या का 5 बादल्या कोण मोजाल? तुम्हाला छान वाटतं तो बरं डोक्यावर पडणार गरम पाणी कोणाला वाईट वाटतं? माणूस उभाच राहतो शॉवर खाली. दिस हॅज टू बी. असं करून बघा बरं की त्या शॉवर मध्ये 2 बादल्या पाण्याला की शॉवरचं पाणी बंद झालं पाहिजे. मग त्यावेळेस माणूस साबण शॅम्पू लावला असेल तर बसेल बोंबलं आपल्या भावाने. पण हे तुम्हाला जजमेंट पाहिजे की मी योग्य वापर काय आहे, त्याची स्केलच कोणी ठरवलेली आहे. हे मी करायला लागलो. आयडियल काय, राईट थिंग काय असायला पाहिजे. आता झाडाला आपण की मी जे झाडं लावतोय त्याला दररोज 4 बादल्या पाणी टाकून द्या, त्या झाडाला गरज नाही तेवढी. बेसिकली त्या झाडाची गरज बघून त्याला पाणी घालायला पाहिजे. आता कुंडीत लावलेल्या झाडाला लोक ती कुंडी भरेपर्यंत दररोज सकाळी पाणी टाकतात. काहीच गरज नाही. काळी चिकन लाल माती टाकली असेल, एकदा पाणी टाकलं तर 2 दिवस गरज नाही पडत. ते झाड त्या मातीतनं घेत राहते. गावाकडच्या लोकांना कळतं. शेतात तुमच्यातल्या तिघांची तुम्ही शेती बघितलेली आहे, बरोबर आहे. केवळ पाणी आलंय म्हणून शेत पाण्याने भरून टाकलंय कोणी कधी असं? म्हणजे काय, तर योग्य वापर झाला. आणि पाणी वाचवायचं म्हणून 4 दिवस द्यायचंच नाही पाणी. एकदा दिलंय पाणी काय होईल, पीक मरून जाईल. कारण त्या 3 दिवसात त्याला जेवढं डे टू डे पाणी पाहिजे तेवढं त्याला लागणारच नाही. ते तुम्ही थांबवू नाही. हे करूनच आपण शेतीमध्ये पाणी टाकतो की नाही. मग माणसाच्या पिण्याचे तसंच आहे, गाडी धुण्याचे तसंच आहे, वापरायचे तसंच आहे. ही समस्या बेंगलोर या उन्हाळ्यात सगळ्यांना म्हणजे आता आज ना उद्या पुण्याला हाच येणारच आहे. सो इम्पॉर्टंट आस्पेक्ट इज की मला जो प्राऊड आहे, मी या कन्सेप्ट लोकांना समजावून सांगू शकलो. मी किती प्रोजेक्ट केले याच्यापेक्षा आय कुड शेअर माय दिस व्ह्यूज. आणि स्लोली बऱ्याच लोक त्या पद्धतीने वागायला लागले. मी आता जे लेटेस्ट प्रोजेक्ट सूसमध्ये केलं होतं, सूसमध्ये पाण्याचं कनेक्शनच नाहीये, म्हणजे म्युन्सिपाल्टीचं पाणीच नाहीये तिथे, टँकरनेच पाणी घ्यावं लागतं. तर आम्ही 500 फ्लॅटची सोसायटी केली, अश्विन जीवन ऑर्किड नावाची. तिथे मी हे सगळे टेक्निक्स वापरले. ग्राउंड वॉटर, ओपन वेल. पुण्यामध्ये तुम्ही शेवटची ओपन वेल कधी बघितली? गावाकडे आपल्याकडे सगळ्यांकडे असते. पुण्यामध्ये 8वा वर्ग कुठे बघितले? विहीर कोणी बघितली? नाव ऐकून आहे फक्त, खजिना विहीर काय माहिती नाही. एकतरी विहीर तुम्ही चालताना बघितली का पुण्यामध्ये? का नाही बघितली? कोणी करतच नाही. लोकांना मूर्खपणा वाटतो. मी माझ्या सगळ्या प्रोजेक्ट मध्ये विहिरी करतो. जाऊन तुम्ही बघून द्या. मी अर्थात जागा मोठी पाहिजे, सिंगल बिल्डिंगला ते शक्य नाही. सगळ्या प्रोजेक्ट मध्ये मी जिथे जागा शिल्लक आहे तिथे विहिरी करतो. कारण त्या प्रोजेक्ट मधलं सगळं पाणी जमा करायला ती विहीर लागते. आणि मग त्या विहिरीचं पाणी तुम्ही रियूज करू शकता. मिसकन्सेप्शन असे आहेत की ग्राउंड वॉटर चार्जिंग सारखी गोष्ट, म्हणजे पाणी जमिनीत चार्ज करायला पाहिजे, बरोबर आहे. पण ते उपसा नाही केला तर ते चोक होतील. नुसतंच पाणी चार्ज करून चालत नाही. त्याचा उपसा जो काय त्याचा उपसा व्हायला पाहिजे तो बोरवेलनी होऊच शकणार नाही एका लिमिटच्या बाहेर. बोरवेल तर लिमिट आहे, 2 तास पंप जोडला की बोरवेल पाणी संपतं. ओपन वेल हाच एक पर्याय असा आहे की ज्याच्यामधनं तुम्ही झरे पण लागतात, पाणी स्टोअर पण होतं आणि तू उपसा करून तुला वापर पण करता येतो. हे टेक्निक मी शिकलो.
सो आता त्या प्रोजेक्टमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये एकही टँकर मागवायला आला नाही. हे सक्सेस आहे. तुम्ही सक्सेस मोलता कशावर? ज्या 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 प्रोजेक्टला कॉर्पोरेशनच्या पाण्याचं कनेक्शनच नाहीये त्यांना सोर्स ऑफ वॉटर काय झाला? टँकर. बरोबर आहे. त्यांना 5 वर्षात एकही टँकर घ्यावा लागला नाही. त्यांच्या असलेल्या विहिरींमधून त्यांनी पाणी वापरलं. दॅट इज सक्सेस. व्हॉट इज ब्रीदेबल फ्युचर अकॉर्डिंग टू वेबसाईट वरती वगैरे? ब्रीदेबल फ्युचर म्हणजे मी तुला स्पष्ट सांगतो की आता सुद्धा तुम्ही पुण्याच्या पेपरमध्ये एअरचे इंडेक्स असतात. बरोबर आहे. अर्ध्या पुण्यामध्ये 80च्या वरती इंडेक्स जातोय. आयडियली इट शुड बी 50 ते 75च्या मध्ये पाहिजे जी हवा तुम्ही श्वास घेता ती. हे कशाने कमी होऊ शकतं? 75 लाख व्हेकल तू एकट्या कमी करू शकणार आहे रस्त्यावरचे? नाही. तू काय करू शकतो? द ओनली ऑप्शन यू हॅव गॉट इज ग्रीन कव्हर. तू जेवढं ग्रीन कव्हर वाढवशील तेवढा तुझा ऑक्सिजन कॉन्टेंट वाढेल आणि तेवढा तुझा ब्रिदेबल एअर ब्रिदेबल होईल. बरोबर आहे. सो दॅट इज त्या जेवढं इथनं पुढे एकच गोष्ट आपल्याला वाचवेल, किती ग्रीन कव्हर आपण वाढवू शकतो किंवा आपल्या भोवती तयार करू शकतो. दुसरं तुम्ही काहीच करू शकत नाही इंडिव्हिज्युअली. सरकार म्हणून त्याच्यावर प्रेशर टाका, मेट्रो येईल, पीएमटी येईल, म्हणजे लोकांना खासगी वाहनांची गरज कमी पडेल, मग धूर कमी होईल, हे सगळं नंतरची गोष्ट. मी नेहमी आमच्या लोकांना प्रश्न विचारतो, एक तरी झाड लावून जगवलं का तुम्ही? एवढंच सांगा मला. आज फारफेस्ट आपण काही मोदी किंवा अमित शहा किंवा राहुल गांधी नाही असले फार मोठे गप्पा मारायला. 150 कोटी लोकांनी एक झाड लावून जगवलं तर विचार कर काय. ते करायला काय काय करावं लागेल? पहिले तर तुला झाडाला जागा द्यावी लागेल. लँड यूज मध्ये अगेन दिस कम्स. झाडाला पण जागा लागते ना. ती कुठून आणणार तुम्ही? तुम्ही जर सगळ्या बिल्डिंगच बांधत गेले किंवा शेतीच करत गेले, शेती जरुरी आहे पण त्याचाही बॅलन्स व्हायला पाहिजे ना. सगळी जमीन तू शेतीनेच करून टाकली. आज आपल्याकडे बांधावर झाडं का लावायचे? नुसतं बांधाची डेफिनेशन नव्हती ती. थंडावा आपण राहायला पाहिजे, ते झाडं देऊ शकतात सगळं. आज विदर्भामध्ये प्रॉब्लेम काय होतो? मैल नुसतीच शेती पसरली. हीट इफेक्ट होतो, परत पिकांच्या क्वालिटीवर परिणाम होतो. मी काही शेतकरी नाही पण दिस इज पार्ट ऑफ एन्व्हायरमेंट सायन्स अगेन. सो ब्रीदेबल फ्युचर इज, उद्या मास्क घालून फिरायची दिल्लीत आलीच ना वेळ. आपल्या राजधानी आपल्या देशाची, तू बिना मास्कचा फिरू शकत नाही. व्हॉट मोर म्हणजे याच्यावर नुसतं डिफीट काय असू शकतो? उद्या पुण्यात येईल तशी वेळ. आज नॉनस्टॉपला संध्याकाळी चालून दाखवा. एका दिवसात खोकला होतो माणसाला तिथनं, जर 4 वेळा तुम्ही चालला तिथनं. दॅट इज ब्रीदेबल. आज तुम्ही तुमच्या प्रोजेक्टसाठी जरी एवढं केलं तरी पुष्कळ झालं. आणि घेणाऱ्या माणसाने हा विचार करून ही बिल्डिंग बांधल्या गेली की नाही हे बघणं पण आवश्यक आहे. What challenges do you face while promoting eco housing or फॉर्च्युनेटली आता लोकांना महत्व कळायला लागलेलं आहे. एक ओनली थिंग इज दॅट आपल्या इथे कसं आहे माहितीये का, आपल्या इथे वैधानिक इशारा सगळं वाचतात पण तो दुसऱ्यासाठी असं वाटतं लोकांना. म्हणजे म्हणजे मी म्हणतो ना गमतीने की सेव्ह टायगर, पण दुसऱ्याने कोणतरी सेव्ह टायगर. मी काही नाही करणार त्यासाठी, किंवा मी हात झटकून मी काय करू? मला घर पाहिजे, मला कोथरूडमध्ये घर पाहिजे, मला माझ्या बजेटमध्ये पण घर पाहिजे. मग मला माझ्या बजेटमध्ये जे घर आहे ते घर कोथरूडमध्ये पाहिजे, ते एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाही आहे. मग मी काय करू? मला पर्यायच नाही. तुला पर्याय आहे मांढरमध्ये जाऊ राहा. तो नाही चालणार, ते मी कशाला राहू? मग 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 देन डोंट कॉल युअरसेल्फ. यू आर सी टचवूड, आय एम अ डॅम बिग फॅन ऑफ मूव्हीज अँड रिडिंग. मी हॅरी पॉटरचे सगळे पुस्तकं पण वाचले आहेत आणि हॅरी पॉटरचे पिक्चर मी 4-4 वेळा बघितली. त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस लिहिलेलं आहे की यू ऑलवेज हॅव गॉट चॉईस. मला चॉईस नसं असूच शकत. यू चूज इझी चॉईसेस अँड देन यू ब्लेम अदर्स फॉर दॅट. त्यामुळे पर्याय नाही असं होणारच नाही. आंधळ्या माणसाला समोर सुद्धा पर्याय असतो. फक्त हे म्हणणं आणि करणं दॅट डिसाइड्स व्हॉट यू आर. मला पण पर्याय होते.
मी एन्व्हायरमेंट फ्रेंडली बिल्डिंग बांधायची काही गरज नव्हती. मी 4 पैसे अजून वाचवले असते मर्सिडीज घेऊ शकलो असतो. दॅट डझंट मीन की मी मर्सिडीज घेऊ नये किंवा नाही, हा माझा चॉईस आहे. सी मी जे एक लक्षात ठेव, मी ब्लंटली सांगितलंय, मी पैसे कमवायसाठी बिझनेस करतो आणि कोणी बिझनेस पैसेच कमवायसाठी करावा, पण हे ठरवल्यानंतर कसे कमवायचे हा चॉईस माझा आहे. तो प्रत्येकाला आहे. जर संजय देशपांडेला होता तो तुलाही आहे, तुलाही आहे, तुलाही आहे. त्यामुळे व्हॉट आय से की द स्ट्रेट आन्सर टू युअर क्वेश्चन अबाउट फ्युचर, आणि देअर विल बी अगेन कमिंग बॅक टू मार्वल मूवीज, मल्टीवर्सेस आहे. डॉक्टर स्ट्रेंज नावाचा पिक्चर आहे बघा, त्याच्यामध्ये हजारो जग असतात. आपल्या हिंदू मायथॉलॉजीमध्ये पण लिहिलेलं आहे की एका वेळेस हजारो जग असतात. तुम्ही एका जगात जगताय पण वेगवेगळ्या डायमेन्शन मध्ये वेगवेगळे जग असतात असं म्हणतात. आपलं फ्युचरही तसंच आहे. आपण आज काय चॉईस करणार आहे प्रत्येक जण, त्याच्यावर आपले फ्युचर बदलणार आहे. आज जर मी झाडं हा चॉईस धरला, मे बी माझं फ्युचर बिझनेस असेल. आज जर मी बिल्डिंग हा चॉईस धरला, मे बी माझं फ्युचर अजून काहीतरी बदलेल. मी माझं जगाचं फ्युचर तर मी ठरवू शकत नाही, माझं तर मी ठरवू शकतो. सो आय स्टिक टू दॅट. दॅट इज माय प्रेरणा अँड दॅट इज द वे ऑफ माय ऍक्शन. सर तुम्ही 2 पुस्तकं लिहिली आहेत, 3रं पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. तर मला तुम्हाला असं विचारायची की लहानपणी तुम्हाला, मी गावामध्ये एसटी स्टँडवर बसून पुस्तकं वाचायचो, कारण पुस्तकं घ्यायचे पैसे नसायचे. मग त्या एसटी स्टँडवरच्या स्टॉलवर बसून मी पुस्तकं वाचायचो की बाबा मला इथे बसून वाचू दे. त्याच्यासारखी दुसरी डेव्हलपमेंटच नाही. आणि वाचायला सब्जेक्ट कशाला पाहिजे तुम्हाला, प्रत्येक नवीन शब्द नॉलेज आहे. मग सुपांडी पासून मी टिंटिन पासून सगळे कॉमिक्स पण वाचतो. चाचा चौधरी आजही मी वाचतो, आजही माझ्या टेबलावर टिंकल आहे. शंभू शिकारी मी तेवढंच आवडीने वाचतो जेवढ्या आवडीने मी जेन्सफिक्स वाचतो. पण तरी साहित्यातला असा एखादा प्रकार जो आवडीने वाचायला मला शिकार कथा म्हणण्यापेक्षा जंगल कथा. माझं सगळं जिम कॉर्बेटच्या माझं मोस्ट आवडतं पुस्तक आजही जिम कॉर्बेटचे पुस्तक आहे. मी जसं म्हणलं मी हॅरी पॉटर तेवढ्याच आवडीने वाचतो. मी सगळे म्हणजे लॉच्या पण पुस्तक, मी हिचकॉक पण वाचतो, मी शेरलॉक होम्स फॉर दॅट. तुमच्यातल्या प्रत्येकाने शेरलॉक होम्स वाचलंच पाहिजे, कारण इट्स अ फिक्टिशियस कॅरेक्टर. आर्थर कॉनन डॉयलने केलेलं. पण शेरलॉक होम्सचा महत्वाचा भाग काय होता, शेरलॉक होम्स पासून मी काय शिकलो, शेरलॉक होम्स बिलीव्हज इन लॉजिक. जगात प्रत्येक गोष्टीला लॉजिक असतं. विदाउट लॉजिक जगात काही घडत नाही. करेक्ट. आणि शेरलॉक होम्स प्रत्येक त्याच्या केसचा उकल लॉजिकवर करायचा. सो इट हॅज हेल्प मी अ लॉट. आणि लॉजिक जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा मायन्यूट डिटेलिंगला महत्व असतं. शेरलॉक होम्सच्या एका गोष्टीमध्ये त्याचा जो असिस्टंट कम मित्र असतो डॉक्टर वॅटसन म्हणून, ते एकदा एका तपास खून झालेल्या ठिकाणी जातात आणि वर चढून एक जिना असतो आणि तिथे गेल्यावर त्याला तो सहज विचारतो, वॅटसन आपण वरती आलो किती पायऱ्या होत्या? मला नाही आठवत, मी कशाला बोलू, हा फरक आहे, 17 पायऱ्या होत्या. पण याचा काय संबंध? 17 पायऱ्या, प्रत्येक पायरी उतरायला तेव्हा त्यांच्याकडे काय सीसीटीव्ही नसायची. खून केल्यापासून बाहेर जाईपर्यंत त्या माणसाला किती वेळ लॉजिकली वापरायला लागायला पाहिजे, त्यात एक पायरी उतरायला किती सेकंद लागतात, त्याच्यावरनं सगळं कॅल्क्युलेशन बदलतात. कोण कोण या खोलीत येऊन गेलं, कधी कधी येऊन गेलं, आणि जो माणूस तुम्हाला सांगणार आहे मी इतक्या वाजता इथे आलो होतो आणि मी बाहेर इतक्या वाजता दिसलो, त्या सगळ्यातला एक कुठला तरी असा माणूस असेल जो खून करून काय माणूस निवांत जसा तू उतरला मी उतरला तसं नाही, पळत जाईल. सो 17 पायऱ्याचा टाइम नॉर्मल माणसाला किती लागायला पाहिजे आणि त्याच्यापेक्षा कमी वेळात कोण बाहेर गेला, हा तो फरक पडला. मी ही गोष्ट वयाच्या 12व्या वर्षी वाचली, ती आजही मला ती लक्षात. त्याचं कारण सवाल त्या खुनाचा वगैरे नाही आहे की तेवढ्या लहान गोष्टीचं पण महत्व किती असतं हे त्या वाचनाने मला शिकवलं. आणि अशा गोष्टी वाचून तुम्ही डेव्हलप होता. सो वाचन मी तर म्हणेन कुठलंही महत्वाचं. जंगलामध्ये व्हाय लाईक शेरलॉक होम्स, जिम कॉर्बेटच्या पुस्तकांनी मला काय शिकवलं, जंगलामध्ये कुठलीही गोष्ट विनाकारण होत नाही. आपण वाघाची डरकाळी म्हणतो,
बरोबर आहे. मी जंगलात एक 25-30 वर्ष फिरतोय. त्यात 25-30 वर्षात मी 1000 वेळा वाघ बघितलेला आहे. त्यातल्या 2 वेळा सुद्धा वाघाला मी डरकाळी फोडताना बघितलेलं नाही. त्याचं कारण वाघ डरकाळी कधीच फोडत नाही. कुठला वाघ डरकाळी फोडून मी इथे आहे कळेल की कोण सावस त्याच्या आजूबाजूला नाही. वाघ डरकाळी फोडत नाही. कधीही वाघ डरकाळी फोडून मी आलोय विनाकारण जंगलात कुठलाही वाघ डरकाळी फोडत नाही. वाघ आवाजच करत नाही. त्याचं कारण वाघा ज्या मिनिटाला आवाज करेल त्या मिनिटाला अख्ख्या जंगलाला कळेल वाघ कुठे आहे. मग त्याला आयुष्यभर उपाशी राहावं लागेल. हे मला नवीन कळलं. मग डरकाळी फोडतं कोण नेमकं? वाघ डरकाळी तेव्हाच फोडतो जेव्हा तो मीटिंग मध्ये असतो टायग्रेसच्या, त्याला सर्च करायचं असते तेव्हा. अनदर थिंग, दुसरा वाघ त्याच्या एरियात आला तर त्याला चॅलेंज करायला तो. अदरवाईज जंगलात वाघ कधीही आवाज करत नाही. सायलेंटली वाघ तुझ्या बाजूने गेला तुला कळणार पण नाही वाघ गेला. दॅट इज द लास्ट थिंग वाघ डस. हे मला जिम कॉर्बेटच्या पुस्तकात कळलं. बरं सर, तुम्ही लॉजिक वरती आता जे काही बोलले, आता हा क्वेश्चन काय आमच्या क्वेश्चनरी मध्ये नाहीये, तर मला एक विचारायचंय. आता प्रत्येक गोष्ट मागे जर लॉजिक असतं, सगळ्या गोष्टी लॉजिकनेच होतात, तर मग देव वगैरे सगळं काही धार्मिक गोष्टी ह्याला कसं बघाल तुम्ही? देव शर्लॉक देव मानत नाही. मी पण देव मानत नाही. गॅरंटी सांगतो. मी देव एका अशा लॉजिक, मी देव मानतो लॉजिकली. देअर इज समथिंग. तुला त्याची गमतीची गोष्ट सांगतो. शेरलॉक होम्सचीच गोष्ट आहे. शेरलॉक होम्सच्या एका गोष्टीमध्ये टाइम मशीन दाखवलं त्यावेळेस. टाइम मशीन. शेरलॉक होम्स जेव्हा आला तेव्हा टाइम मशीनची कन्सेप्ट पण नव्हती. बरोबर आहे. टाइम ट्रॅव्हल, आजही टाइम ट्रॅव्हल ही फिक्टिशियस गोष्ट आहे. जशी देव आहे तशीच टाइम ट्रॅव्हल आहे. सगळे म्हणतात की 4 डायमेन्शन मध्ये जाऊन तू टाइम ट्रॅव्हल करू शकतो, पण कोणी केलंय का? नाही. सगळे म्हणतात देव आहे, कोणी बघितलाय का देव? नाही. पण आपण कुठल्या तरी गोष्टीवर विश्वास ठेवतो. बरोबर आहे. शेरलॉक होम्सच्या एका गोष्टीमध्ये एक हार तिथे असतो आणि सगळं करून आपण ती गोष्ट वाचत असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की तो हार एका माणसाने टाइम मशीन शोधलेलं असतं आणि तो त्या टाइम मशीन मधनं पास्ट मधनं फ्युचर मध्ये येतो. तो हार घेऊन पास्ट मध्ये निघून जातो. हे तू वाचक आहे म्हणून तुला माहित असतं. शेरलॉक होम्सला माहित नाही की ते टाइम मशीन आहे. सगळं करून झाल्यानंतर शेरलॉक होम्सच्या तर हातात काहीच नसतं, कारण टाइम मशीनवर कोणी विश्वासच ठेवणार नाही. तो एकच निष्कर्ष काढतो की हा हार अशा व्यक्तीने चोरला आहे जी व्यक्ती या वर्ल्ड मध्ये अस्तित्वात नाही. पण हा हार लॉजिकली सगळे डिडक्ट केल्यानंतर हा हार चोरीला गेला का तर याच व्यक्तीने. पण ही व्यक्ती तर प्रेझेंट मध्ये नाहीच आहे. तो म्हणला ते मी नाही सांगू शकत. ते कसं घडलं हे तो कॉमेंट नाही करत, कारण टाइम मशीनवर कोणी विश्वास ठेवणार त्याला माहिती आहे. सो हिज लॉजिक डोंट गो रॉंग. तो म्हणतो कोणीतरी ह्याच व्यक्तीने घेतला, पण ही कसा घेतला मी नाही सांगू शकत. पण यानेच जर घेतला, ही चोरी झाली आणि हा हार आज आपल्यात नाहीये, या जगातच नाहीये. असं या जगात नाही म्हणजे काय गायब झाला हवे तेवढं नाही. गायब नाही झाला, नेला कोणतरी. या व्यक्तीला कसा नेला मी नाही सांगू शकत. इथेच ती स्टोरी एंड होते. सो ही लॉजिक डोंट फेल. सेम वे माझ्या देवाविषयीचं पर्सनल क्वेश्चन आहे. मी कोणाच्या भावना दुखत नाही. माझ्या देवाविषयीचे सध्या क्लिअर आहे. ज्यांनी आपल्या हिंदू धर्माचे पुस्तकं वाचले त्याच्यातही घेतलेलं आहे. हिरण्यकश्यपूने जेव्हा नृसिंह अवतार धारण करून हिरण्यकश्यपूने याला मारला, हिरण्यकश्यपूला आपला विष्णूने अवतार धारण केला होता नरसिंहाचा, तेव्हा त्यामध्ये तो जो ध्रुव होता, ध्रुवने कोण दाखवला त्यावेळेस? भक्त प्रल्हादांनी काय सांगितलं? देव इथे आहे का? आहे. देव इथे आहे का? आहे. देव इथे आहे का? आहे. पण या खांबात देव आहे का? तो आहे. मग हिरण्यकश्यपू त्या खांबाला लाथ मारतो, खांबातनं नरसिंह बाहेर येतो. व्हॉट इज नरसिंह? ना माणूस ना जनावर. कुठे हिरण्यकश्यपूने काय वर मागितला होता? हिरण्यकश्यपूने वर मागितला होता, मला माणूस मारू शकणार नाही, मला पशु मारू शकणार नाही, मला पक्षी मारू शकणार नाही, मला माझ्या घराच्या आत मारू शकणार नाही, कोणी रस्त्यावर मारू शकणार नाही, मला दिवसा मारू शकणार नाही, मला रात्री मारू शकणार नाही. असं करून त्यांनी सगळ्या कंडिशन काय टाकल्या होत्या की मी अमरच होईल एक प्रकारे. कारण देव त्याला म्हणतो मी तुला अमर नाही करू शकणार. अमर मी कोणालाच करू शकत नाही, कारण तू देव नाहीस. म्हणून त्यांनी सगळ्या अशा कंडिशन टाकल्या की लॉजिकली ही इज अमर. पण तेच लॉजिक वापरून देवाने त्याला कसं मारलं? माणूस नाही,
पशु नाही, अर्धा सिंह अर्धा माणूस. येस. ना घरात नाही, रस्त्यावर नाही, उंबर ठेवा. उंबर ठेवा. ना सकाळ नाही, ना दिवस नाही, ना रात्र, संध्याकाळी. संध्याकाळी. येस. लॉजिक. देवाला आपण लॉजिकली ऍक्सेप्ट केलं ना. सो देर इज सम पॉवर विच इज बियॉन्ड अवर एव्हरी नॉलेज, विच वी कांट सी, विच वी कांट नो, बट दॅट डझंट एलिमिनेट दॅट पॉवर. 100 गोष्टी असतात ज्या आपण म्हणतो चमत्काराने वाचला माणूस. व्हॉट इज दॅट चमत्कार? इट इज ऑल्सो काइंड ऑफ लॉजिक. ओके. फक्त आपण त्याला डिफाईन करू शकत नाही, त्याला आपण देऊ. लेट इट बी. श्रद्धा मी म्हणत इथेच श्रद्धा आणि अंधश्रद्धेतला फरक आहे. श्रद्धा असणं चांगलीच गोष्ट आहे. तुझ्या कामावर श्रद्धा पाहिजे, तुझ्या रिलेशन्सवर श्रद्धा पाहिजे, तुझ्या ड्युटीवर श्रद्धा पाहिजे, तुझ्या जॉबवर श्रद्धा पाहिजे, तशी देवावर श्रद्धा पाहिजे, पण अंधश्रद्धा नसावी. दॅट इज लॉजिक. मी तसा देव मानतो की गुरुवारीच उपास केला म्हणजे गजानन महाराज प्रसन्न होतील. हे मला लहानपणी पटलं नाही, आजही पटत नाही. जर मला गजानन महाराज प्रसन्न व्हायचे तर ते शनिवारी होतील, सोमवारी होतील. गुरुवारीच केल्याने प्रसन्न होतील असं कुठलं लॉजिक आहे? पण हे नथिंग रॉंग. सगळ्यांना तेवढं नॉलेज असणं एक्सपेक्टेड नाही ना. शेवटी ह्या सगळ्या नियम मासेससाठी केलेले आहेत. सगळ्यांनी आपण रेड सिग्नल पाळला पाहिजे, बरोबर आहे, पण तरी दंड का करावा लागतो? जे पाळत नाही त्यांना दंड करावा लागतो. तसंच सगळ्यांनी काही चांगले नियम करावे म्हणून हे सगळ्या गोष्टी केल्या. आणि मग त्याच्यावर देव रागवेल, तुझ्यावर संकट येईल ही भीती नसती तर लोक चांगले वागलेच नसते. नथिंग रॉंग. पण त्याचा गैरउपयोग झाला ते आपण काही करू शकत नाही. असं आहे. देवराई वगैरे ही संकल्पना त्यामुळे देवाच्या बाजूच्या देवराईचा अर्थ काय होता? देवराही. देव त्याचं खरं नाव होतं देवराही. या झाडांमध्ये देव राहतो म्हणून त्याचं देवराही होतं. ते देवराई झालं पुढे अपभ्रंश त्याचा. पण या झाडांमध्ये देव राहतो, याच्या आजूबाजूचे झाड कापले तर देव कोपेल. अशी असा धाक ठेवून ती झाडं राहिली नसते तर कापून त्याचं नाव देवराई नाही तर दुसरं काही नुसतं स्मृती बन वगैरे असं ठेवलं असतं. लोकांनी ते मत बन स्मृतीतच टाकलं असतं. तसंच. त्यामुळे काही ठिकाणी ते पर्याय नव्हतं लोकांना. पण त्याचा अतिरेक करणं किंवा नाही, आता कुंभमेळा फॉर दॅट श्रद्धेचा भाग आहे. त्याच मुहूर्ताला त्याच मग हिंदू धर्म समजलाच नाही आपल्याला. हिंदू धर्मात असं म्हणलेलंच नाहीये गंगा पवित्र आहे का तर पवित्र आहे. कोणी ठरवलं गंगा पवित्र आहे आणि रामनदी अपवित्र आहे असं कोणी ठरवलं? पाणी तर पाणीच आहे, ते तुम्ही ठरवलेलं आहे. बेसिकली देवाच्या डेफिनेशन तयार आपण केल्या. देवाने थोडी म्हटलं की मी देवाने मला नमस्कार कर, आपणच ठरवलं. सो काय ठरवायचं आपल्यावर आहे. चांगल्या कामासाठी वापर व्हावा एवढंच इम्पॉर्टंट. एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणून अशी कोणती एक समस्या असेल जिच्यावर भविष्यात तुम्हाला सखोल काम करायला आवडेल? जंगल, वाईल्ड लाईफ. याचं कारण जंगली जनावरांसाठी कोण काम करणार? माणसांच्या समस्या सोडवला माणसं आहेत. आपले इलेक्टेड मेंबर्स आहेत, मंत्रिमंडळ आहे, आमदार आहेत, खासदार आहेत, नगरसेवक आहेत, अधिकारी आहेत. वाघ आणि हरणांनी कोणाकडे जायचं? सो ऑफ लेट लास्ट 8-10 years जसं मला हे समजायला लागलं, आय हॅव गिव्हन माय मी का एन्व्हायरमेंट कडनं वाईल्ड लाईफ हा एन्व्हायरमेंटचा एक हिस्सा आहे. एन्व्हायरमेंटचे असंख्य आस्पेक्ट्स आहेत, त्यातला वाईल्ड लाईफ एक आस्पेक्ट आहे. व्हाय आय ऑफ लेट फोकस मी सुरुवात एन्व्हायरमेंट वर केली आणि त्याच्या सुपर स्पेशालिटी मध्ये वाईल्ड लाईफ मध्ये मी थांबलो. का बरं? याचं कारण मला लक्षात आलं, पाण्यावर काम करणारे 100 लोक आहेत, कारण पाणी माणसाची पण गरज आहे. हवेवर काम करणारे 100 लोक आहेत, कारण हवा ही माणसाची पण गरज आहे. पण वाघ जगले काय मेले काय कोणालाच काही फरक पडत नाही वाघांशिवाय. ऍज अ वाईल्ड लाईफ फोटोग्राफर म्हणून तुम्हाला कोणता प्राणी किंवा पक्षी जास्त मजेशीर वाटतो? चॅलेंजिंग म्हणशील तर पक्ष्यांची फोटोग्राफी जास्त चॅलेंजिंग असते. वाघाची सगळ्यात सोपी असते. त्याचं कारण आहे वाघ हा जंगलाचा राजा आहे. तो घाबरत नाही. एकदा तुला वाघ दिसला की वाघ लपत नाही, त्याच्याच रस्त्याने चालतो. वाघाला ट्रॅक करणं सगळ्यात सोपी गोष्ट आहे जंगलामध्ये. याचं कारण वाघ जरी डरकाळी पळत नसला तरी वाघाला बघून बाकीचे सगळे जनावर इशारे देतात. त्यामुळे वाघाला जंगलात शोधणं फार सोपं असतं. पण बाकी कुठल्याच जनावराला तू असं ठरवून शोधू नाही शकत,
कारण त्याला बघून कोणी इशारे देत नाही. आणि जंगलामध्ये तुला सगळे प्राणी दिसायला अनलेस अनटिल ते ओपन ग्राउंड किंवा रस्त्यावर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुला दिसत नाही. पण झुडपात लपलेलं माकड सुद्धा तुला इझिली बघू शकतं, पण त्याला तू बघू शकत. सो आणि विचार कर, पक्षी तर अजून अवघड, कारण त्यांचं तर ते कुठेही उडू शकतात. म्हणजे एखादा आणि बरं पक्षाला असं काही ठिकाण नसतो की इथेच थांबलं पाहिजे त्यांनी. सो पक्ष्यांची फोटोग्राफी इज ऑलवेज जास्ती अवघड. करिअर, आपले छंद, घरच्या जबाबदाऱ्या या सगळ्यांचा वैयक्तिक आयुष्यात तुम्ही समतोल कसा राखता? इट टेक्स टाइम. एकाला तरी नाही जमत. माझ्या आयुष्याचे पहिले 15-20 वर्ष मी जंगलात जाऊ शकलो होतो करिअरचे. आय वॉज फोकसिंग मोर ऑन जॉब आणि ऑल दोज थिंग्स. पण स्लोली तुम्हाला एका लिमिट नंतर रिअलाइज व्हायला लागतं की कुठेतरी तुम्हाला मला काय आवडतं हे कोणाला कळेल, मलाच कळेल. आणि एकदा मला काय आवडतं हे कळल्यानंतर त्याला वेळ काढायची जबाबदारी कोणाची आहे? माझीच आहे. सो फर्स्ट इज ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट यू लाईक फ्रॉम विदिन, व्हॉट यू लाईक टू डू. प्रत्येकालाच मला वाचायला आवडतं, मला खेळायला आवडतं, मला जंगलात जायला आवडतं. कोणी करायला पैसे लागतात, म्हणजे मला पैसे कमवायला पाहिजे. म्हणजे माझ्या आयुष्याचे 5 कंपार्टमेंट झाले. एक पैसे कमवणं, एक जंगल, एक वाचणं, एक खेळणं आणि एक फॅमिली, जो आपली इनहेरंट रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सो एकदा हे 5 कंपार्टमेंट माझे कळले की त्या 5 कंपार्टमेंट मध्ये माझे 24 तास कसे टाकायचे हे दुसरं कोण करू शकेल? मीच करू शकतो. आणि यातल्या कुठल्याही कंपार्टमेंट मध्ये इम्बॅलन्सनेस आला, डिस्टर्ब कोण होणार? मीच होणार. पैसे कमी पडले तरी मी डिस्टर्ब होईल. पैसे फॅमिलीला वेळ नाही देऊ शकलो, फॅमिली नाराज झाली, मीच डिस्टर्ब होईल. मला वाचायची खूप आवड आहे पण मी दिवसभरात काहीच वाचलं नाही, कुठेतरी मनाला रुकरुक यार आपणच काहीच वाचलं नाही, मीच डिस्टर्ब होईल. जंगलात 2 महिने झाले मी गेलोच नाही, मला जंगल मिस करायसारखं वाटेल, परत मीच डिस्टर्ब होईल. सो पॅरामीटर काय असायला पाहिजे? ऍट एनी गिव्हन ऑफ द टाइम यू शुड बी ऍट युअर कम्फर्ट लेवल. आपण म्हणतो ना काय होतं विचारायला, त्या क्षणी जंगल बंद, चला तिकडे. ज्या दिवशी मी इथे मरमर काम करतोय, भरपूर बँक बॅलन्स आहे, पण मजाच नाही येते, कंटाळा येतो, चला जंगलात. सो यू हॅव टू कीप ऑन नेहमी इंडिव्हिज्युअल स्केल. जर्नी इज इनसाइड आउट. मोस्ट लोक काय करतात, बाहेर बघून आपला कम्फर्ट लेवल ठेवतात. इथे मला वाचनाचा फायदा झाला. माझा अनादर आवडीचं जेन्स पेक्षा 3 कॉपीज घेऊन की जर्नी इज नेव्हर इनसाइड आउट, जर्नी इज ऑलवेज आउटसाइड इन. तुम्हाला लोकांना काय वाटतंय तुमच्याविषयी किंवा तुम्हाला लोकांना काय वाटतंय याच्यावर जग चालत नाही. तुम्हाला स्वतःविषयी काय वाटतं याच्यावर जग चालतं. त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. एकदा हे कळायला लागलं ऑटोमॅटिकली तुम्ही त्या अँगलने विचार करायला लागता. इथे परत मला वाचण्याचा फायदा झाला. मी फिलॉसॉफीची पुस्तकं वाचायचो, त्यातनं 4 लोक काय अँगलनी स्वतः या, तुम्ही जजमेंटल असतो बाबा, हा असाच वागला, तो तसंच वागतो, त्यांनी यांनी असंच म्हटलं, त्यांनी तसंच म्हटलं, हा मला वाईटच म्हणलं, हा मला चांगलाच म्हटलं, हा चांगला का आता हा माझ्याविषयी नेहमी चांगलं बोलतो. स्वतःविषयी आपण काय, मी कसा आहे, मला रणवीर सिंगचा तो रॉक, तो रॅपर असतो, तो पिक्चर कुठला, गल्ली बॉय. गल्ली बॉय मध्ये त्याचा एक डायलॉग आहे, अब मैं क्या हूं ये कोई और मुझे बताएगा क्या. त्याचे काका जेव्हा त्याला शिकवायला जातात की जॉब कर, काय तू सब तेरे बारे में ऐसा बोलते, बेकार हो गया, बर्बाद, फालतू का गाने लिख रहा है, तो मैं क्या हूं ये बताने के लिए मुझे किसी और की जरूरत पड़ेगी क्या. आय नेव्हर फॉरगेट दॅट. तो पिक्चर बघितला तेव्हा मी 50 झालो होतो, पण तिथे माझे डोळे उघडले. मी काय समजायला मला दुसऱ्याची काय गरज आहे, मला कळायला पाहिजे ना मला काय पाहिजे. नाहीतर मग काय, मग पाळणा घरातल्या लहान बाळात आपला फरक काय राहिला. त्याला बिचाराला भूक लागली की ते रडतं, आणि त्याला रडतंय का खायला, त्याला दूध पाजत, त्याला कदाचित नकोही असेल दूध, पण त्याला सांगता नाही येत. मग माझ्या त्याच्यात काय फरक राहिला. दॅट इज इट. ठीक आहे सर, मी नेक्स्ट जरा विचारतो. सर, तुमचं बॅडमिंटन खेळायला आवडतं असं ऐकलंय मी, त्याच्या आवडीबद्दल काही सांगाल का? लहानपणापासून म्हणजे कसं होतं की शाळेमध्ये असताना माझी उंची खूप कमी होती, त्यामुळे मला कुठलाही व्हॉलीबॉल, नंतर बास्केटबॉल,
आणि स्ट्रेंथ कमी होती. मी शिकलो आधी, त्यामुळे माझ्या वर्गात मी कायम 2 वर्ष लहान होतो कुठल्याही वर्गात. ऑब्व्हियसली मला ताकदीचे खेळ कोणी खेळू द्यायचं नाही. मग त्यातल्या बॅडमिंटन असा गेम होता की जो स्किलवर होता. सो आय स्टार्टेड प्लेइंग बॅडमिंटन. आणि मग खेळ हा कुठलाही, मी एखादा खेळ खेळू शकत नाही, पण मला पुस्तकांसारखंच आहे, सगळे खेळ चांगले आहेत. कारण खेळताना तुमचा खेळण्याचा, मी आमच्या स्टाफलाही विचारा, माझे मत मी तुम्हाला इंटरव्ह्यू म्हणून सांगत नाही, मी जे काय बोलतो आता ते मी दररोजच बोलतो, तेच काही वेगळं बोलत नाही. यातली कुठली गोष्ट मला आठवावी लागली नाही किंवा सांगावी लागली नाही किंवा तुम्ही मला विचारताय म्हणून मी काही सांगत नाहीये. दिस इज माय वे टू लाईफ. माझ्या स्टाफलाही मी सांगतो कुठला तरी एक खेळ खेळा. का तर खेळताना ऍट ए टाइम तुम्हाला मल्टी डायमेन्शनल विचार करावा लागतो. बुद्धिबळासारखा खेळ असताना सुद्धा तुमच्या एकट्यावर गेम नाही येतो, अपोनंट आहे, तो काय चाल चालणार आहे ते तुम्हाला आधी विचार करावा लागतो. मग तुम्ही अशी चाल केल्यावर तो कसा चाल चालणार आहे हा विचार करून तुम्ही आज तुमची चाल चालता. दिसताना बुद्धिबळ किती बोर गेम दिसतो, काहीच होत नाही, ऍक्शनच नाही काही, पण का एवढं महत्व आहे त्याला. तसंच ते बुद्धीचं बळ जे आहे ते सगळ्या गेम मध्ये असतं, शारीरिक नंतर येते. बॅडमिंटन सारख्या गेम मध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही डबल्स खेळता तुम्हाला किती गोष्टींचा विचार करायचा आहे एका वेळेस. तुम्ही जेव्हा सर्व्हिस करता तेव्हा त्या सर्व्हिसला समोरचा माणूस कुठे शटल मारणार आहे, तो शटल मारताना तुमच्या पार्टनरकडे मारेल किंवा तुमच्याकडे मारेल, 2 गोष्टी करतील. तुमच्याकडे मारलं तर तुमचा वीक पॉइंट काय आहे तिथे ते नाही आलं पाहिजे अशी सर्व्हिस करायची. तुमच्या पार्टनरकडे मारणार असेल तर तुमच्या पार्टनरचे वीक पॉइंट काय तुम्हाला माहिती आहे तिथे त्यांनी मारलं नाही पाहिजे तशी सर्व्हिस करायची. तेवढं करून तुम्ही त्याला जो रिटर्न देणार आहे ते दोघं त्याच्यावर पुढे प्रतिक्रिया काय करणार आहेत तो विचार करून ती सर्व्हिस करायची असते. म्हणजे एका सेकंदामध्ये तुम्हाला किती गोष्टी विचार कराव्या लागतात आणि त्यानंतर तुमची बॉडी तशी माइंडची मूव्ह झाली पाहिजे. नुसतंच सगळे विचार केले हल्लोच नाही मी जागेवर, फिटनेसच नाहीये, काहीच फायदा नाही. सो तुमचा माइंड अँड बॉडी कोऑर्डिनेशन आणि ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग कामात होतो. याचं कारण कामामध्ये सुद्धा एका वेळी जेव्हा 4 डिपार्टमेंटचे लोक माझ्यासमोर येणार असतात तेव्हा माझा मेंदू प्रत्येकाला इक्वल जस्टिस देऊन तेवढा फास्ट वर्क झाला पाहिजे. हे कधी शक्य आहे? तेवढा मेंदू तल्लक राहायला पाहिजे. मेंदू कधी तल्लक राहील? खेळताना दोन्ही गोष्टी करतात, तुमची बॉडी पण तल्लक राहते आणि तुमचा मेंदू पण तल्लक राहतो, कारण तुम्हाला विचार करून खेळायचा. अनदर आस्पेक्ट खेळाचा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे जे मला स्वतःला सांगतो मी, कुठल्याही गेमची खरी मजा तर रूल्स मध्ये असते. विदाउट रूल्स गेम असतो का? असू शकेल का? म्हणजे प्रत्येक गोष्टीला रूल असतो, प्रत्येक गेमला रूल असतो. सेम वे ती सवय कामात लागते. व्हॉट इज रूल? इट्स अ सिस्टीम. सिस्टीम आहे तर मजा आहे कामाची. उद्या वाटेल तसं बांधा, वाटेल ते करा, मनातील तसं बांधा असं होतं का? नाही. देयर हॅज टू बी सम रूल्स, देयर हॅज टू बी सम सिस्टीम. ती फॉलो करायची सवय किती लागते तुम्हाला? गेम मध्ये बरोबर तुम्ही ती फॉलो करता, मग कामात का नाही करत? अपोनंट आहे, दॅट्स इट. प्रूव्ह युअर लाकी. ही पण सवय तुम्हाला, कुठलाही सपोर्ट नाही, माझा स्किल मी कसं डेव्हलप करून त्याच्यावर सगळं खेळा. सो मला बॅडमिंटन आवडतो बिकॉज आय स्टार्टेड प्लेइंग बॅडमिंटन. पण ऍज अ से एव्हरीबडी, जसं मी वाचनाचं म्हटलं तसं प्रत्येकाने एक खेळ खेळायलाच पाहिजे. आणि मग जो तुम्ही खेळताय तो कंटिन्यू करा. म्हणजे उगाच मजा म्हणून नाही खेळत तुम्ही, स्वतःला डेव्हलप करायला म्हणून खेळता. जरुरी नाही की ऑलिम्पिकलाच गेले पाहिजे. जे काय तुम्ही करताय ते चांगलं, यू शुड फील नाईस. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. मी 100% प्रयत्न केले खेळताना जिंकायचे, त्यानंतरही मी हारलो. दॅट्स फाईन, गेम आहे. पण म्हणजे जी पुढची सगळी आपली प्रोफेशनल लाईफ आहे त्याच्यासाठी गेम्स एक लहानपणीचे फाउंडेशन म्हणून जबरदस्त. वाचन आणि गेम फाउंडेशन दोन्ही गोष्टी. आणि सर पण आता जर एखाद्याचं सपोज काही कारण असतो त्यांना गेम्स लहानपणी किंवा तरुण वयात खेळणं जर मिसच गेला असेल तर मग काय करावं? अग्रेड, ही कॅन स्टार्ट प्लेइंग एनी टाइम अगेन. जर परिस्थितीमुळे किती लोकांना नाही खेळता आलं, पण मला एक सांग, विटी दांडू पण नाही खेळता आला, गोट्या पण नाही खेळता आला, मी गोट्या खेळतो, कबड्डी पण नाही खेळता आली, शिवणापाणी पण नाही खेळता आली, काहीतरी खेळलेलंच आहे. त्याचा फायदा पुढं क्रीडाही असेल किंवा सगळ्या ठिकाणी नेतृत्व करते, नेतृत्व करताना सुद्धा आणि प्लेअर म्हणून कोणाच्या तरी नेतृत्वाखाली खेळताना सुद्धा. मला जरुरी नाही की मी कॅप्टन असेल प्रत्येक दिवस, मी कोणाच्या तरी टीमचा पार्ट असेल. चकदे बघितला ना, शेवटी काय सांगतो तो, शेवटच्या क्षणी त्या दोघी आपसात खुन्नसनी कोण जास्ती गोल मारेल शेवटपर्यंत त्याचा प्रयत्न करतात की माझे गोल जास्ती असायला पाहिजे. त्या शाहरुख खानला कळतं की या दोघांच्या कॉम्पिटिशन मध्ये
मॅच हरते टीम, कारण प्रत्येक बॉलच द्यायला तयार होत नाही दुसरीकडे पास करायला. तो त्यांना काय म्हणतो, आज कोण गोल मारेगा ये मत सोचू, कोण जितने वाला आहे हे सोचू. मग शेवटच्या क्षणी तिचे गोल जास्ती असतात तरी ती त्या छोट्या मुलीकडे पास करते, पंजाबी मुलीकडे, आणि ती गोल मारते आणि तिचे गोल जास्ती होतात. पण ते टीम सेम काम आता आहे. कुठल्या डिपार्टमेंटनी बिल्डिंग बांधली किंवा कुठल्या डिपार्टमेंटला जास्त फ्लॅट विकले किंवा कुठल्या इंजिनिअरिंग वाले म्हणतील की आम्ही बांधलीच नसती तर, मार्केटिंग वाले म्हणतील आम्ही विकलीच नसती तर, किंवा सेल्स वाले म्हणतील, लिगल वाले म्हणतील आम्ही सगळे डॉक्युमेंटेशन क्लिअरच नसते केली, किंवा अकाउंट वाले म्हणतील आम्ही हिशोबच नसते तुला. असं काहीच नाही. इट्स अ टीम. प्रत्येकाचा जॉब आहे. कमीपणा आणि दुसरा ऍडव्हान्टेज खेळाचा काय होतो की मला कमीपणा नाही वाटत. मी साईडवर आजही झाडू मारायला मला काही वाटत नाही. त्या मिनिटाला जर साईडवर झाडू मारायची गरज आहे मी झाडू मारेन, बिकॉज तिथे मी मालक म्हणून नाही, मी टीमचा पार्ट म्हणून. वाय आय शुड बॉदर अबाउट इट. त्यानंतर मी जे काय बोलायचं की माझ्यावर झाडू मारायची वेळ का आली, दॅट इज लॅटर. आज गरज काय आहे, साईट साफ करायची. मग तुम्ही ऑब्व्हियसली मग म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या आपल्या दौऱ्यामध्ये टेलेंडर्सनी बॅटिंग केली आणि पहिल्या आपल्या फळीतले सगळे फलंदाज अनसक्सेसफुल ठरले. ओके, टेलेंडर्सनी बॅटिंग केली हे महत्वाचं होतं, कारण त्यांनी कसं ना टीमनी बॅटिंग केली. पण अनालिसिस मध्ये मग देन यू सेट की तुमची जबाबदारी तुम्ही का नाही केलं, देन यू स्टार्ट. पण त्या मिनिटाला टेलेंडर असं म्हणतात का पहिल्या 5 लोकांनी काहीच रन केले नाही आम्ही बॅटिंगच करत नाही. ते बिचारे मरमर जेवढं करता येईल तेवढं करतात. दॅट इज टीम वर्क. जे पर्यावरण वगैरे तुम्ही पुणे महानगरपालिकेसोबत पण काम केलं, क्रीडामध्ये पण नेतृत्व, मग अशा ह्याच्यात प्रायव्हेट संस्था लवकर पर्यावरणाविषयी जागृत किंवा सहज ते फ्लो मध्ये येतात का, जास्त कुठं आव्हानाला सामोरे जातात? पॉलिसी मेकिंग, गव्हर्नमेंट पॉलिसी. शेवटी कसं आहे, मी म्हटलं असं की पर्यावरण हा सगळ्यांचा इश्यू आहे. आता कोणी एकाला नाव ठेवून काही होणार नाहीये. पण याचा अर्थ असा नाही की लूपहोल काढूच नाही. तुम्ही तुमची जबाबदारी आहे की तुम्ही त्या लूपहोल कडे तुम्ही तुमचे प्रयत्न करा प्रत्येकाने, आणि कुठे अडतंय ते लोकांसमोर मांडा की या गोष्टी नडतात. की जसं मी म्हटलं की पोल्युशन तुम्हाला जर कमी करायचं असेल तर प्रत्येकाने झाडं लावणं हे तुझ्या माझ्या हातात आहे. पण मी काय घडलो असतो, मी काही घडलो असतो, पण जे घडलो असतो ते अभिमानाने तेवढ्याच ठामपणे तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायला थांबलो असतो, एवढं मी सांगू शकतो. माझी आई मला सांगायची तू रस्त्यावर झाडू पण मार, पण असा झाडू मार की लोकांनी बघितलं म्हणलं पाहिजे की असा झाडू मारला. आय वॉज लकी टू हॅव गुड पॅरेंट्स, आय वॉज लकी टू हॅव गुड फ्रेंड्स, आय वॉज लकी टू हॅव गुड सिनियर्स. आणि हेच मी संजीवनी म्हणून असतो, अजून काय झालं असतं. सो वॉट. ओके सर, आपल्या रॅपिड फायर मधला आणि एकंदरीतच मुलाखतीतला शेवटचा प्रश्न म्हणेल तर, आजवरच्या आयुष्यात तुम्हाला अशा कोणत्या 2 व्यक्ती असतील ज्यांना सॉरी किंवा थँक्यू म्हणावं वाटतं? माझं याच्याविषयीच लॉजिक अगदी क्लिअर आहे. सी, दररोज सॉरी म्हणा, ट्राय टू अंडरस्टँड. दररोज सॉरी म्हणा, काही वाटवट नको, पण प्रत्येक वेळेस नवीन व्यक्तीला आणि नवीन चुकीला सॉरी म्हणा. त्याच चुकीला सॉरी नाही म्हणायचं, म्हणजे मग तुम्ही मूर्ख आहे. किंवा त्याच व्यक्तीसाठी त्याच चुकीला सॉरी म्हणावं लागलं तर मग तुम्ही डबल मूर्ख. सो दररोज नथिंग रॉंग. दररोज मी आजही यू वॉन्ट बिलीव्ह, माझ्या मुलाला जर मी फोन करायला सांगितला होता आणि मी करतो म्हणून सांगितलं आणि मी नाही केला, तरी मी माझ्या मुलाला आधी सॉरीचा व्हॉट्सअप मेसेज, सॉरी आय डिडंट कॉल, नथिंग रॉंग. मी तर म्हणेन ह्या 2 गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला म्हणायची सवय लागलीच पाहिजे. सॉरी म्हणायला जर तुम्ही चुकले असाल, मनापासून तुम्हाला पटताय, तर सॉरी म्हणायला लाज काय वाटलं पाहिजे. मग तुमच्या हाताखालचा नसेल तरी सॉरी म्हणायला काहीच प्रॉब्लेम. एक आणि सेम केस, एव्हरी डे रात्री झोपताना मला माझ्या लहानपणी आईने शिकवलं आहे, तुमच्याही आई बाबांनी आपल्या गावाकडे शिकलो असेल की देवाला थँक्यू म्हणून झोपायचं. याचं कारण आजचा दिवस देवाने तुम्हाला दिला आणि आज 4 वाईट गोष्टी घडत असतील पण 4 चांगल्याही गोष्टी घडल्या. यासाठी कोणाच्या तरी त्या माणसाचे थँक्यू म्हणून झोपा. सो रादर आय विल से की 2च व्यक्ती का 200 व्यक्ती असेल माझ्याकडनं राहिल्या असतील ज्यांना मी सॉरी थँक्यू म्हणायला पाहिजे होतं, पण मी नाही म्हणू शकलो. पण दॅट डझंट मीन की इथून पुढे मी बदलणार नाही. ठीक आहे.
थँक्यू. आय होप जास्ती बोर नाही करतो तुम्हाला. नाही नाही नाही. खूप खूप धन्यवाद सर. Most welcome. तुमच्या व्यस्त दिनचर्येतून आम्हाला वेळ दिला. I was happy. बहुमोठ आय एम मोर हॅपी. मी तुम्हाला मी जे पुस्तक बोललो होतो मी तुम्हाला तिघांना एक एक कॉपी देतो. येस. हे जे मी म्हटलं तुम्हाला हे ते जेम्स पिक्स पुस्तक आहे. अच्छा. थँक्यू सर. थँक्यू सर. ओके सर आमच्या तिघांतर्फे पण आणि प्रबोधिनी